पुंडलिकावरती आहे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः स्वयं विभीषण बोलत हनुमान वीर अति विख्यात शरबंदी श्री रघुनाथ सैन्य समवेत उठिला। श्री गणेशाला वंदन करून प्रभु रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। त्या ठिकाणी असणारे म्हणजे राम लक्ष्मण आहेत व सर्व वानर मंडळी त्या ठिकाणी आहे। असणारा त्या ठिकाणी वानरांचा राजा सुग्रीव आहे। तसंच असणारे विभीषणजी आहेत सभा भरलेली आहे आणि त्या सभेच्या ठिकाणी असणारे विभीषणजी उठून उभा त्या ठिकाणी राहिले आणि जो काही प्रताप असणाऱ्या हनुमंतांनी त्या ठिकाणी केला एवढा असणारा द्रोणागिरी पर्वत त्या ठिकाणी आणला। ज्या इंद्रजितानं शरबंधनामध्ये राम लक्ष्मणाला त्या ठिकाणी अडकवलं गेलं त्याच्यातून मुक्त असणाऱ्या हनुमंतांनी त्या ठिकाणी केलं। म्हणून एवढा हनुमंतानं असणारा प्रताप त्या ठिकाणी दाखवला। शरबंधनातून असणाऱ्या राम लक्ष्मणाला त्या ठिकाणी हनुमंतामुळे सावध त्या ठिकाणी झाले। असणारे राम लक्ष्मण सावध झाले म्हणून विभीषणजी त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे। अंगद सुग्रीवा राज्यधराज उत्पत्ती समवेत वानर येणे उठविले समग्र वीरशूर स्वाभिमानी। मग किती असणारी त्या ठिकाणी वानर मंडळी होती। ही सर्व वानर मंडळी वानरांचा राजा असणारा किष्किंधेचा राजा असणारा त्या ठिकाणी सुग्रीव आहे। तसंच असणारा त्या ठिकाणी म्हणजे राम लक्ष्मण एवढे म्हणजे वीर त्या ठिकाणी शरबंधनामध्ये इंद्रजितानं त्या ठिकाणी अडकवले गेले। पण एवढ्याला असणारं उठवण्याचं कार्य त्या ठिकाणी कुणी केलं? एकल्या एका हनुमंतानं त्या ठिकाणी केलं। एवढा दूर असणारा द्रोणागिरी पर्वत आहे त्याच्यावरची असणारी औषधी त्या ठिकाणी आणली गेली जी जांबुवंतांनी त्या ठिकाणी सांगितली गेली त्याप्रमाणे निरीक्षण केलं। तीच असणारी योग्य प्रकारची औषधी त्या ठिकाणी आणले आणि हनुमंतांनी सर्वाला त्या ठिकाणी म्हणले उठवलं। मारुती समानी श्री राघव मारुती समानी सत्य सुग्रीव मारुती समानी ती वीर सर्व कीर्ती अभिनव येणे केली। मग त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंताचा गुणनवाद त्या ठिकाणी सर्वजण करू लागले। हनुमंताचा गुणनवाद कोण त्या ठिकाणी करणार नाही? असणारे साक्षात असणाऱ्या त्या ठिकाणी जगाचा जगन्नायक असणाऱ्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र ही त्या ठिकाणी हनुमंताचा गुणनवाद करू लागलेले आहेत। लक्ष्मणजी हनुमंताच्या असणाऱ्या प्रतापाचं वर्णन त्या ठिकाणी करू लागलेले आहेत। सर्व वानरांचा राजा असणारा त्या ठिकाणी सुग्रीव आहे तो पण आपला असणारा प्रधान हनुमंत आहे। एवढा आघात लीला हनुमंतानं त्या ठिकाणी केले सगळ्याला जीवदान त्या ठिकाणी दिलं म्हणून हनुमंताला सर्वजण मान त्या ठिकाणी देऊ लागलेले आहे। निमिषानुनी पर्वत वानर उठवणी समस्त ठेवणी आला जेथीचा तेथ श्रीराम भक्त हनुमंत। काय केलं असणाऱ्या हनुमंतानं? एवढी असणारी औषधी त्या ठिकाणी आणली सगळ्याला असणारं त्या ठिकाणी म्हणजे बंधनातून सोडवलं गेलं शरबंधनातून त्या ठिकाणी सोडवलं गेलं सावध केलं। पण आणलंय एवढ्या लांबून आलोय कंटाळून गेलोय बघू पुन्हा मला त्या ठिकाणी ठेवायचं असा विचार त्या ठिकाणी केला का? एका क्षणात असणारा पर्वत त्या ठिकाणी घेऊन आले आणि तोच पर्वत आपलं कार्य साधल्यानंतर जेतीचा तेथं त्या ठिकाणी नेहून ठेवला गेला। एवढा पराक्रम माझ्या असणाऱ्या हनुमंतानं त्या ठिकाणी केला विभीषणजी सांगू लागलेले आहे। देखोनी हनुमंताची ख्याती सुग्रीव सुखावणी चित्ती काय बोले वीरान प्रती धन्य मारुती प्रतापी। मग एवढी विभीषणजींनी हनुमंताची स्तुती त्या ठिकाणी केली। हनुमंताचं असणारं वर्णन त्या ठिकाणी केलं वाखाणलं गेलं आणि तेच विभीषणजीच्या मुखातून असणाऱ्या हनुमंताची ख्याती राजा सुग्रीवानी ऐकली गेली। राजा सुग्रीवालाही अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला। सर्व वानर मंडळीला त्या ठिकाणी बोलवलं गेलं सर्व प्रधान मंडळी त्या ठिकाणी बोलवली आणि सर्वांना असणारा राजा सुग्रीव काय त्या ठिकाणी सांगू लागले? एके बापा पवनपुत्रा ज्याचा भरवसा दश शिरा त्या मारिले रावण कुमारा परिवारा संगमा। मग राजा सुग्रीव त्या ठिकाणी उभा राहिले सर्वांच्या समोर सांगू लागले
ऐक बापा, बाप कुणाला म्हटलं जातं? जो सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ज्याच्या अंगामध्ये सर्वात असणारं सामर्थ्य ज्याच्या अंगी आहे, तो असणारा श्रेष्ठत्व ज्याला त्या ठिकाणी प्राप्त होतो, तो असणारा बाप आहे. म्हणून असणारा त्या ठिकाणी राजा सुग्रीव बोलू लागलेला आहे, ऐक असणाऱ्या श्रेष्ठ असणाऱ्या हनुमंता, तू काय केलं? एवढं असणारं अगाध कार्य त्या ठिकाणी केलं, असणारा प्रताप त्या ठिकाणी केला. ऐके बापा पण पुत्रा, ज्याचा भरोसा दशशिरा. मग ऐक म्हणले असणाऱ्या त्या ठिकाणी हनुमंतराया, ज्याचा असणारा म्हणजे त्या ठिकाणी भरोसा होता, ज्याच्यावर राजा रावणाचा असणारा विश्वास होता, ज्याच्या जीवावर एवढा उन्मत्त होऊन असणारा राजा रावण कार्य करीत होता, तो असणारा कोण आहे त्या ठिकाणी? अक्षय कुमार आहे. असणारे बलिष्ठ आहे त्या ठिकाणी, महोदर होता, त्रिशरा होता, दैवांतक होता, नरांतक त्या ठिकाणी होता. यांच्या जीवावर राजा रावण आजपर्यंत त्या ठिकाणी एवढं लढत होता, युद्ध त्या ठिकाणी करत होता. पण त्या सगळ्याचा काटा असणाऱ्या हनुमंताचा त्या ठिकाणी काढला गेला. राजा सुग्रीव बोलू लागलेले आहेत, देवांतक नरांतक वीरा, मारिला तिकाय त्रिशिरा. या परी त्या रावण कुमारा, रणी समग्रा निर्दळीले. मग असणाऱ्या हनुमंता तो काय त्या ठिकाणी पराक्रम करून दाखवला गेला. एवढे वरिष्ठ असणारी बलिष्ठ कार्यनिष्ठ राजा रावणाची असणारी त्या ठिकाणी देवांतक होता, नरांतक होता, महोदर होता, महापार्श्व त्या ठिकाणी होता, या कुमार त्या ठिकाणी होता. सगळ्याचा काटा हनुमंता तो काढला. येणे दुःखे दशकंठ, करील नानविदा कपट. तवची वानरी उद्भट, लंका त्रिकुट जाळावे. मग म्हणले आता राजा रावणाचं कोण म्हणले शिल्लक त्या ठिकाणी ठेवलेलं नाही. एकला एक असणारा त्या ठिकाणी ज्येष्ठ पुत्र असणारा इंद्रजित भक्त त्या ठिकाणी राहिलेला आहे. म्हणून असणाऱ्या हनुमंता सहित सर्व वानरांना त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे, आता राजा रावण हतबल झालेला आहे. आणि जो माणूस हतबल झालेला आहे, सर्व असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी व्यवहारावर असणारा उदास ज्या वेळेस होतोय, त्यावेळेस तर साधक असणाऱ्या जीवाचीही पर्वा त्या ठिकाणी करत नाही. आणि कुठल्या थराला जाईल आणि कुठलं कार्य त्या ठिकाणी करील सांगता येत नाही. म्हणून राजा रावणाचं सगळं संपलेलं आहे. आता मदत घ्यावी म्हटलं तर कोण सुद्धा शिल्लक त्या ठिकाणी ठेवलेलं नाही. म्हणून म्हणले आता असणारा राजा रावण म्हणजे त्या ठिकाणी स्वतः येईल. काहीतरी युद्धाला आल्यावर अघटित त्या ठिकाणी घडल. म्हणून म्हणले सर्वजण लवकर म्हणजे लंकेच्या ठिकाणी जावा आणि लंकेचं जे मुख्य असणारं बीज आहे, जे त्रिकुट आहे, त्या त्रिकुटावर असणारा म्हणजे त्या ठिकाणी आक्रमण करा. म्हणून सर्व वानरा सहित हनुमंताला राजा सुग्रीवानी आज्ञा केली. ऐकताची सुग्रीव वचना, रातोराती वानर गण. अग्निचूडी घेऊन जाणा, लंका दहन मांडिले. मग लगेच असणाऱ्या मालकाची स्वामीची असणाऱ्या राजाची आज्ञाप्रमाणे सर्वांनी त्या ठिकाणी मांडली गेली. रात्रीची वेळ आहे, अंधाराचा काळ आहे त्या ठिकाणी. आणि अंधार असल्यामुळे लगेच असणाऱ्या दिवट्या त्या ठिकाणी सज्ज केल्या. आणि दिवट्या मशाली पेटवून त्या ठिकाणी वानर मंडळी लंकेकडे जाऊ लागली. लंकेची होळी करण्यासाठी असणाऱ्या पेटत्या दिवट्या घेऊन वानर मंडळी गेली. हाती घेऊन अग्निचूडी, वानर वीरांची आकोडी. लंके माझी घालून उडी, आगी धडाडी लाविती. लगेच असणारी कोट्यावधी वानरांचा मेळ त्या ठिकाणी झाला. राजा सुग्रीवाचे वचन प्रमाण त्या ठिकाणी मानलं. हातामध्ये मशाली दिवट्या त्या ठिकाणी घेतल्या, धगधगत्या दिवट्या आहेत. आणि त्या मशाली घेऊन लंकेच्या ठिकाणी गेले. दिसल त्याला आग लावण्याचं काम या ठिकाणी वानर मंडळी करू लागली. उल्का हस्ती वानर वीर्य, जाळू आले लंकापूर. देखोनी राखते निशाचर, अति सत्वर पळाले. मग त्या ठिकाणी लंकेचं रक्षण करण्यासाठी जे राखणदार म्हणून राजा रावणानं ठेवलेली राक्षस होती, त्यांनी बघितलं सर्व वानर मंडळी हातामध्ये असणारे पेटत्या असणाऱ्या जाळ त्या ठिकाणी घेतलेला आहे, दिवट्या त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आलेली आहे. आता काय आपलं खरं त्या ठिकाणी नाही. सगळी लंका अजून एकदा जळल्याशिवाय वानर मंडळी राहणार नाही असं असणाऱ्या त्या ठिकाणी राखणदाराला वाटलं. आणि त्यांनी रक्षण करायचं सोडलं गेलं. आणि लंकेत ज्या ठिकाणी राजा रावण आहे तिकडं म्हणजे पळून जाऊ लागले. राक्षस सैन्यासी
नगर रक्षिता विरूपाक्षासी येता दे कोणी वानरांसी तोही धाकेसी पळाला. मग सर्व नगर म्हणजे रक्षण करण्याचं काम म्हणजे राजा रावणानं विरूपाक्ष नावाचा असणारा त्या ठिकाणी वानर राक्षस आहे. हे राक्षसाला ठेवलं होतं. त्या विरूपाक्षाची नजर येणाऱ्या वानराकडे गेली. प्रत्येकाच्या हातामध्ये असणारा त्या ठिकाणी अग्नीचा दिवा आहे, तो घेऊन आलेला आहे, लंका जाळण्यासाठी येऊ लागलेला आहे. हे असणाऱ्या विरूपाक्षानं त्या ठिकाणी बघितलं गेलं. पुढे काय केलं? पळता दे कोणी निशाचर पाठी लागती वानर येता मारिले घरटिकार जायले अपार जागे करी. मग असणारी वानर मंडळी हातामध्ये दिवट्या घेऊन आलेली आहेत, जाळू लागलेले आहेत लंका. हे विरूपाक्षानं बघितलं, रक्षण करायचं सोडलं गेलं. धावत आपला जीव वाचवण्यासाठी लंकेत निघून त्या ठिकाणी गेला. जी काही शिल्लक असणारी घेरटिकार होती, जी गस्त घालणारी होती, त्यांना असणाऱ्या वानरांनी त्या ठिकाणी मारायला सुरुवात केली. मिळेल ती घरण मिळेल ती झोपडी जाळायला सुरुवात केली. जेथे जेथे जागेकरांची घरे तेथे तेथे आग लावी ती वानरे बाहेर निघावया निर्गमनापुरे जाळीता वानरे समग्रे. मग जिथं जिथं म्हणजे असणाऱ्या घरटिकाराची घर आहेत, कुणी असणारा गुप्त रीतीनं म्हणजे त्या ठिकाणी रक्षण करणारी होती, त्यांची घर त्या ठिकाणी जागृत अवस्थेमध्ये जी होती, त्यांची घर त्या ठिकाणी जाळू लागले वानर मंडळी. कुणालाही घरातून बाहेरच त्या ठिकाणी निघू देना आणि बाहेरची घरात त्या ठिकाणी जाऊ देना. एवढं हलाहल वानर मंडळी राक्षसांचं करू लागली. घरे मंदिरे दवळारे रमेवाडिया गोपुरे प्रसाद पवळी शिखरे जाळीत वानरे अतिक्षोभे. मग त्या ठिकाणी चांगलं घर, सुंदर घर असणारं, मजल्यावर मजला असणारं घर त्या ठिकाणी बघितलं की तिथं जायचं ना आग त्या ठिकाणी लावायची. झोपडी म्हणायचं नाही, 12 खणी म्हणायचं नाही, 8 खणी 7 खणी काय त्या ठिकाणी बघायचं नाही. दिसल त्याला असणारी आग्नी लावायचं आणि घरदार पेटवून द्यायचं. एवढं कार्य वानर मंडळी लंकेत घुसून करू लागली. शरबंदी बांधले राघवेंद्र अतिनष्ट हे निशाचर इंद्रजिता जाळू दशशिर लंकापुरा पुरदाहो. मग त्या ठिकाणी वानर गर्जना करू लागली. ज्या अष्टाने असणाऱ्या दुष्ट नष्टानं त्या ठिकाणी इंद्रजितानं माझ्या असणाऱ्या स्वामीला प्रभू रामचंद्राला लक्ष्मणाला ज्यानं शरवंदनात त्या ठिकाणी टाकलं गेलं, तो दुष्ट नष्ट असणारा इंद्रजित आहे त्या ठिकाणी. आता या इंद्रजिताची सुद्धा सुटका नाही. त्याला सुद्धा असणारा त्या ठिकाणी शोधून शोधून त्या ठिकाणी मारू. नव राजा रावणा सहित इंद्रजिताचंही घर त्या ठिकाणी जाळून त्याच्यात भस्मसात दोघालाही त्या ठिकाणी करू. म्हणून वानर मंडळी आवेशानं असणारी घर जाळू लागलेली आहे. ऐसे बोलणी वानर जाळू आदरिले नगर सहस्र संख्या लक्षांतर संख्या कारगृह दाहो. मग त्या ठिकाणी असणारी वानर मंडळी आवेशानं जाऊ लागली आणि सगळीकडे फिरत असताना त्या ठिकाणी म्हणजे असंख्य लक्षावधी असणारी कारागृह त्या ठिकाणी होती, मंदिरं होती, झोपड्या होत्या असणाऱ्या त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या राजा रावणाच्या शाळा होत्या, शयनगृह होता. लक्षावधी ग्रहाला असणाऱ्या आगी आणि लावण्याचं काम त्या ठिकाणी वानर मंडळी करू लागली. माणिकनी बद्धावणी रत्न जडिता स्तंभ श्रेणी मुक्ता फळे मंडपावरणी उत्तम भवनी महादाहो. अनेक असणाऱ्या त्या ठिकाणी पाचून असणाऱ्या मोत्याने त्या ठिकाणी मडवलेली जमीन होती. रत्न जडित असणारे घराला लावलेले खांब त्या ठिकाणी होते. ही काय असणार चांगलं आहे का वंगळ आहे बघितलं नाही. जेवढं जेवढं सुंदर दिसल तेवढ्याला तर अति आवेशानं आग त्या ठिकाणी वानर मंडळी आणि लावू लागलेले आहे. घरे आगीन लाविती वानरे सुंदर भवने सुप्रकारे तिची आदरे जाळीती. मग त्या ठिकाणी असणाऱ्या वानरांनी विचार केला, बारकी सारखी आहे ती, ज्याचं असणारं पोट म्हणजे मजुरीवर आहे, रोज म्हणजे काम करावं खावं म्हणजे तवा त्यांचा असणारा जीवनक्रम त्या ठिकाणी भागतोय. आशाला म्हणजे त्या ठिकाणी मारायचं नाही, आशाची घरं त्या ठिकाणी जाळायची नाही ती, असा विचार केला. ज्यानं अति उत्साहानं म्हणजे 2-2 मजली बांधलंय, 8-8 मजली बांधलंय, जो असणारा राजवाड्यात त्या ठिकाणी राहतोय, जो असणाऱ्या दिव्य महालात राहतोय, त्याचं घर म्हणजे शोधून सुरुवातीला वानर जाळू लागली. सुंदर मनोहर गृहांची शोधून जाळीती साक्षपेसी
वानर पडले द्वंद्वासी आगी चौपासी लाविली. मग म्हणजे एखाद्या राक्षसानं असणारी भली मोठी इमारत बांधलेली आहे, रत्नजडीत पाचू त्या ठिकाणी लावलेला आहे, पाहुणा आणलेला आहे घर दाखवायला आणि अतिशय सुंदर म्हणून घर त्या ठिकाणी पाहुण्याला दाखवू लागलं. तिथं वानरांनी जायचं आणि त्या पाहुण्याच्या समोर घर त्या ठिकाणी जाळायचं. जी जी सुंदर डोळ्याला मनोहर दिसणारी घर आहे ती तेवढी जाळण्याचं काम वानर मंडळी करू लागली. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. आगी लाविली चौफेरी पळती राक्षसांच्या आहारी, आकांत होता नरनारी अपंपरी नगरस्था. मग एवढी वानरांनी लंकेत म्हणजे एकही घर त्या ठिकाणी शिल्लक ठेवलं नाही. सगळ्याला आगी लावली. बगल तिकडं अग्नी भडभडा त्या ठिकाणी लंकेत लागला गेला. सगळ्या राक्षसाची अपांपरी त्या ठिकाणी उठली. दुःख कोलाहल त्या ठिकाणी माजला गेला. कुणाला काय करावं काय नाही सुचेना गेलं. आपला जीव वाचवण्यासाठी जिकडं तिकडं राक्षस पळू लागले. दंपत्ते निजसेजेसी निद्रस्ता सता दोहींसी, जळनिया जैसे तैसी ग्रह दाहेसी भस्मात. मग संध्याकाळची वेळ आहे. घरामध्ये असणाऱ्या बायका लेकरा सहित काही दाम्पत्य त्या ठिकाणी झोपलेले आहेत. जो आपल्या जागी जो आपल्या घरात म्हणजे असणारी जळून खाक त्या ठिकाणी राक्षस होऊ लागली. नाना संग्रामी उपकारणा शस्त्रास्त्र अंगत्राणा, धनुष्यबाणेसी ओढणा वस्त्राभरणा जाळीती. मग त्या ठिकाणी म्हणजे ज्या राक्षसाच्या घरी म्हणजे असणाऱ्या युद्धासाठी ठेवलेली शस्त्र आहे ती, कुणाच्या घरी धनुष्य आहे बाण आहे त्या ठिकाणी, कुणाच्या घरी ओढण आहे खडग आहे तलवार आहे भाला आहे वरची आहे त्रिशूळ आहे शिवळ आहे गदा आहे. ही सगळी शस्त्र या अग्नीच्या भक्ष्यस्थानी जाऊ लागली. पुरुष उठविता स्त्रियसी, ती म्हणे सुखे भोगा कामासी, आगी लागली गृहासी निगवेगेसी निससंगे. मग म्हणले असणाऱ्या त्या ठिकाणी नवरा बायको शांत असणाऱ्या त्या ठिकाणी झोपलेले आहेत. झोपल्या असताना नवऱ्यानं बघितलं घराला आग लागली. बायकोला उठवायला गेला. अगं उठ उठ म्हणला घराला आग लागली. ती म्हणली काय झालं बोंबलायला झोपा म्हणली सुखानं. अगं म्हणला मी झोपतोय पण आगीत तू जळशील म्हणून तुला उठवतोय. जेतेच्या तेथे घरोघरी राक्षस जळती निद्रा भारी, भोवतारी न पुरे बाहेरी अग्नी माझारी कोंडली. मग एकमेकाला उठवण्याच्या नादात तवर असणाऱ्या झोपडीला आग लागायची. तिथंच म्हणजे जळून भस्मसात त्या ठिकाणी व्हायची. कुणाला बाहेर अग्नी त्या ठिकाणी येऊ देना, बाहेरच्याला आत त्या ठिकाणी घेऊ देना. कुणाला म्हणजे झोपीतून जागा सुद्धा व्हायची त्या ठिकाणी सुध राहीना. सगळी म्हणजे वांग व्हाटपाळल्यासारखं व्हाटपाळायला लागले. शंखस्फुरणे आक्रंदती अतिसत्राणे, दुर्धर अग्नीचे जाळणे कोणाची कोणे राखावे. मग कुणाला असणारी म्हणजे त्याच्या असणाऱ्या अग्नीची धग त्या ठिकाणी लागायला लागली. वर पळून निघायला लागली. बोंबलायला लागली त्या ठिकाणी. अंग बळवून घ्यायला लागली. तोंडावर हाणू लागली. काय काय जळू लागली. ज्याला असणारी धग लागली निश्चित धग लागली ती म्हणजे बोंबलत पळत जाऊ लागली. आगी कोंडोनी चौफेरा महायोद्धे दासहस्त्र, जळोनी मेले निशाचरा घोरंदारा कांता. मग म्हणजे एवढा अग्नी त्या ठिकाणी लावला. जे अतिशय राजा रावणाचे म्हणजे आतुरवळी असणारी राक्षस त्या ठिकाणी होती. वीर होते. ती किती होती ह्या अग्नीत म्हणजे वानरांनी किती जणांना जाळलं. 10,000 म्हणजे मुख्य असणारे त्या ठिकाणी सेनापती होते. ते या आगीच्या भक्ष्यस्थानी मिळले गेले. आगीमध्ये जळून खाक झाले. अग्नी कवळला अनिष्टा चौकडे धडधडाट, लंके माझी नचले वाट कलकलाट राक्षसा. एवढा असणाऱ्या अग्नी मी त्या ठिकाणी खवळला गेला. अग्नीला मी राग त्या ठिकाणी आलेला आहे. बगल तिकडं अग्नी त्या ठिकाणी पसरू लागलेली आहे. कुणाची एक 4 बोट ही जागा त्या ठिकाणी अग्नी शिल्लक त्या ठिकाणी ठेवू देना. सगळ्याला आपल्या असणाऱ्या कवेत त्या ठिकाणी घेऊ लागली. सगळ्याला जाळून भस्मसात अग्नी त्या ठिकाणी करू लागली. शरबंदी करुणी कपाट, श्रीराम बांधिला वरिष्ठ, त्याचे फळ हे अनिष्ट होत तळपट राक्षसा. मग त्या ठिकाणी राक्षस म्हणू लागली एवढं संकट आपल्यावर आज त्या ठिकाणी आलं. आपला असणारा राजा रावणाचा मुलगा इंद्रजित म्हणजे कपटी आहे म्हणजे त्या ठिकाणी कपटानं त्या राम लक्ष्मणाचा वानराचा घात करायला त्या ठिकाणी गेला.
एवढं कपट दुसऱ्यावर आलं केलं म्हणून म्हणले आता आपल्यावरच असणार त्या ठिकाणी सपाट होण्याची वेळ आली. ज्याचं असणार कपट म्हणजे दुसऱ्यावर जो करतो त्याचं तळपट झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याचीच शिक्षा आज आपल्याला भोगण्याची वेळ आपल्यावर आली. म्हणून राक्षस शिव्या शाप त्या ठिकाणी इंद्रजिताला देऊ लागली. घरोघरींची समस्त महामंचकी सुनिश्चित स्त्री पुरुषे निद्रान्वित अग्नितेत पोळीत पावे. मग काही असणारी सधन म्हणजे राक्षस त्या ठिकाणी होती. धनानं बलाढ्य असणारी होती. श्रीमंती त्या ठिकाणी मुरलेली होती. सुंदर घर बांधलेलं आहे. सुखान असणाऱ्या सिंहासनासारखा पलंग सजवलेला आहे. त्याच्यावर सुखान निद्रा करू लागलेले आहे. त्याला ही अग्नी आपल्या कवेत त्या ठिकाणी घेऊन भस्मसात करू लागलेली आहे. स्त्रिया पुत्र घेऊन पळती पुरुष गज बजिले आक्रंदती घरोघरी हाका देती धुमाकुलीत आरडत. मग त्या ठिकाणी असणारा अग्नी घराला लागला आणि थोडी ऊब लागायला लागली की असणारी बायका लेकरं कमरेला घ्यायची आणि बायकांनी पळायचं. बायको पळली की थांब थांब म्हणून नवऱ्यानं मागं पळायचं. सगळीकडे असणारी आगीचा आगडोंब त्या ठिकाणी झालेला आहे. सर्व लंकेमध्ये असणाऱ्या त्या आगीपासून निघणारा जो धूर आहे तो धूर त्या ठिकाणी पसरू लागलेला आहे. धुमाकुलीत नदीचे वाट अग्नी पोळीत चटचट राक्षसांची भवंत वाट अति कष्ट स्त्री बाळा. मग त्या ठिकाणी असणाऱ्या बायकांनी म्हणजे लेकरं काकाला घ्यायची पुढे पळायचं. मागं म्हणजे थांब थांब म्हणून नवऱ्यानं त्या ठिकाणी पळायचं. पळायला गेलं की वाटत त्या ठिकाणी दिसत नव्हती. का तर असणारा सगळीकडे धूर पसरलेला आहे आणि पळायला गेलं की वाट नाही सापडली की असणारा अग्नी तिथं जायचा आणि तिथंच जाळून भस्मसात करायचा. सगळी म्हणजे त्या ठिकाणी लेकरं बी हळहळ करू लागली. बायका असणारा नवरं त्या ठिकाणी हळहळ दुःख करू लागलं. राक्षस पडले ज्वाला नवरती ज्वाला कुलीत झाली क्षिती सहसा निर्गमन पावती हाका देती आक्रोशे. मग जे असणारे दुष्ट दुराचारी राक्षस होती जी कवा चटणाऱ्या परमार्थाच्या मार्गाकडे त्या ठिकाणी न जाणारी देवाला न मानणारी त्या ठिकाणी होती. कवा भजनामध्ये न जाणारी होती. तिकडे असणारा अग्नी जायचा आणि आपल्या कवेत घ्यायचा भस्मसात त्या ठिकाणी करायचा. एवढा असणाऱ्या अग्नीनं हलकल्लोळ लंकेमध्ये त्या ठिकाणी वाजवला गेला. जे जे राक्षसा बाहेर येती ते ते उचलोनी जुत्पती अग्नी माझी निक्षेपिती द्वंद्व वृत्ती वानरा. आणि जे राक्षस या असणाऱ्या अग्नीला भिवून म्हणजे पळून त्या ठिकाणी जायची बाजूला लपायची. तिकडे लपलेली दिसली की वानराने उड्डाण मारायचं आणि लपतो काय म्हणायचं उचलायचं ना आगीत नेऊन फेकायचं. एवढे वानर मंडळी राक्षसाला त्रास देऊ लागली. शरबंदी धरिला रामचंद्र तेने रागे पै वानर जाळवा धरिले निशाचर लाण तोर कवळवणी. वानराला एकच राग होता. माझा असणारा स्वामी प्रभू रामचंद्र आहे आणि तोच असणारा लक्ष्मण आहे. या दोघांनाही असणाऱ्या कपटी वृत्तीनं त्या ठिकाणी शरबंधनामध्ये अडकवला गेला. घाला त्या ठिकाणी घातला गेला. याचा राग वानर मंडळीला आहे आणि रागाच्या भरात सगळ्या लंकेचं जाळून विध्वंसन त्या ठिकाणी करू लागलेले आहे. श्रीराम परब्रह्म स्पष्ट त्यांची राक्षसी केले कपट त्यांचे करावे तळपट द्वंद्व मरकट पेटले. मग वानराने विचार केला जगाचा जगत नायक असणारा माझा प्रभू रामचंद्र आहे. परब्रह्म स्वरूप असणारा राम आहे त्या ठिकाणी आणि या रामावर असणारं कपट म्हणजे या राक्षसानं इंद्रजितानं त्या ठिकाणी केलं. म्हणून आता त्याचं तळपट केल्याशिवाय राहायचं नाही असा विचार करून वानर मंडळी आवेशानं लंका त्या ठिकाणी जाळू लागलेली आहे. जे राक्षसा बाहेर येतात त्याच कपी घालीती अग्नीत राहू जाता लंकेत ज्वाला नवरत जाळीत. मग जी म्हणजे असणाऱ्या भगवंताच्या मंदिराकडे जाता जाता वाटतूनच म्हणजे आडवी पळून म्हणजे त्या ठिकाणी जायची लपायची. टेकडं म्हणजे वानरांनी त्या ठिकाणी धावतच जायचं आणि त्यांना उचलायचं ना आगीत आणून टाकायचं. अशी वानर मंडळी करू लागली. ऐसा राक्षसा कांता रिंबिला लंकेत हाक बोंबेचा वार्ता प्रळयांत नगरस्थ. कुणाला त्या ठिकाणी वानर मंडळी रिकाम सोडीनं गेली. दिसल त्याला उचलायचं ना आगीत टाकायचं. वानर भिवू लागली. ही राक्षस त्या ठिकाणी भिवू लागली. कोलाहल त्या ठिकाणी करू लागली. रडू लागली पडू लागली. लपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू लागली. पण अग्नी काय कोणाला त्या ठिकाणी सोडीना गेला. चला श्री गणेशाय नमो श्री रामचंद्राय नमो.
हा देखोनिया दानवर्त हस्ती गोडे करे मुक्त अग्निवया तीव्रांत परिभ्रमत आवासवा. कथेचं अनुसंधान ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. अतिशय क्रोधानं रागानं वानरांनी लंका दहन मांडलं. लंकेचं दहन करत असताना कोणीही येऊ द्या, हत्ती असतील, घोडे असतील, रथ असेल, मोठमोठाले बंगले असतील, सगळं सगळं जाळू लागली. एकच कारण आहे, ब्रह्मांड नायक रामचंद्राबरोबर कपट केलं. हा राग वानरांना होता. माझ्या देवाला कपटानं बांधण्याचा प्रयत्न ह्या राक्षसांनी केला, म्हणून ह्यांच्या गावातलं एकही घर नीट ठेवायचं नाही. म्हणून रात्री मध्यरात्रीचा राजा सुग्रीवानं आदेश दिलेला आहे. सुग्रीव हा पक्का भक्त आहे महाराज. बघा पाठीमागच्या अनुसंधानामध्ये भगवंताने किती सांगितलं होतं सुग्रीवाला, जा घरला. गेला का? नाही गेला. अनुसरवणीया श्रीरामाते केवी मागुते परतावे. रामाच्या भजनाला लागले की महागारी फिरायचं नाही, ही सुग्रीवाला ठाम माहिती होतं. आणि त्याच रामाला बांधल्यामुळे राग सुग्रीवाला आलेला होता आणि त्यानं लंका दहनाचा आदेश दिला. त्यामुळे दिसल ते असणारी सगळी वस्तू, सजीव निर्जीव, हत्ती घोडे राक्षस सगळ्यांना वानर जाळतात. आवगी जळत्र शत्रशित उदक प्राशार्थ येत अग्नि प्रतिबिंब जळत एकोणी पळत माघारी. आणि सगळी जळत होती. मग कुठेतरी पाणी भेटतंय, पाण्यापाशी यायची, त्या पाण्यामध्ये उडी टाकायची, कसं तरी करून स्वतःला वाचवायचं. म्हणून त्या पाण्याच्या जवळ आल्यानंतर पाणी सुद्धा अग्निरूप दिसू लागलं असं सांगतात. हा जळ नव्हे तो मानुनी अग्नी बळती उदक न घेवणी ऐतिया परिलंका भुवनी अग्निदहनी अकांत. आणि जळत असलेलं शरीर विझवण्यासाठी पाण्याच्या जवळ गेले. पाणी शुद्ध निखळ आणि त्या पाण्यामध्ये स्वतःच प्रतिरूप दिसलं. त्या पाण्यामध्ये सुद्धा अग्नी वाटला. म्हणून पाणी नसून ही अग्नीच आहे. आणि त्या अग्नीला घाबरून पुन्हा तिथून माघारी पळाली. अशा पद्धतीचं लंकेचं दहन वानर करतात. धनुष्य सज्जनी लक्ष्मण विंदनिया अग्निबाण करिता राक्षसा कंदन लंका भुवन कळकळीत. लक्ष्मणाला सुद्धा राग आलेला आहे. वानराने लंका दहन सुरू केलंय, आपण कशाला गप्प बसायचं. म्हणून धनुष्यबाण घेतलं आणि धनुष्याला अग्निबाण लक्ष्मणजींनी लावला आणि अग्निबाणानं लंकेचं दहन लक्ष्मण करतात. भेदिता सौमित्राच्या शरी अक्रदंती नरनारी बोंब सुटली निशचरी अपंपरी राक्षसा. लक्ष्मणानं अग्निबाण लावलेला आहे. त्याच्यापासून अफाट अग्नी लंकेमध्ये निर्माण झाला, एकत्र झाला. अग्नी पाहिल्यानंतर सगळीकडे आकांत झाला, गोंधळ झाला, शोक पसरला. अग्निबाणाला घाबरले. प्रत्येक लंकेच्या प्रत्येक ठिकाणी दुःख आहे असं सांगतात. देखून या कंदन कृपेने द्रवला श्री रघुनंदन निवरोणी लक्ष्मण बोले आपण सुग्रीवासी. आणि लंकेचं दहन रामचंद्राने पाहिलं. सगळी राक्षस लोक झोपलेली आहेत. निद्रिस्त अवस्थेमध्ये असताना ह्या वानरांनी लक्ष्मणानं लंकेचं दहन करायला सुरुवात केली. ब्रह्मांड नायक रामचंद्राने पाहिलं आणि जो जगामध्ये अतिशय कृपाळू आहे, राम कृपेचा कोवळा, रामजीवीचा जिवाळा असा असणारा तो रामचंद्राने लंकेतला आकांत पाहिला. लक्ष्मणाला आवरलं आणि राजा वानरांचा राजा सुग्रीव त्यालाही जवळ बोलवलं. काय सांगता. विंदनिया अग्निबाण निद्रितांचे करिता दहन आम्हासी पुरुषार्थ कोण निंद लक्ष्मण क्षात्र धर्मा. आणि रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा असे झोपलेल्या लोकांना मारून आपला पुरुषार्थ कसा करणार आहे, काय आपल्यामध्ये ताकद आहे. ही झोपलेली लोक आहेत, निद्रिस्त झालेली लंकेमधली लोक आहेत. राक्षस जरी असली तरी सुद्धा झोपलेल्यांना निशस्त्रांना मारायचं नाही, क्षात्र धर्म हा सांगत नाही. आणि आपण जर असं कृत्य केलं
तर क्षात्र धर्माला निंदनीय होत असं भगवंत लक्ष्मणाला सांगतात. दह निघालोनी लंका भुवन जाळीता निद्रे दातन तरी काय मारिला दशानन निंद लक्ष्मण क्षात्र धर्मा. आणि भगवंत श्रीरामचंद्र सांगू लागले, लक्ष्मणा काय वाटतंय तुम्हाला? समजा तुम्ही लंकेतली सगळी राक्षस झोपीत मारली तरी काय रावणाला मारल्यासारखं आहे का? किंवा आपण रावणाला जिंकल्यासारखं वाटेल का? काय पुरुषार्थ आहे झोपलेल्या राक्षसांना लोकांना मारण्यामध्ये? असं रामचंद्र बोलतात. रात्री माझी द्वंद जे करणे चोरुनिया अग्नी लावणे हितवा धर्माची चिन्हे लाजीरवाने क्षात्र धर्मा. आणि रामचंद्र सांगतायत, लक्ष्मणा एकतर प्रसंग रात्रीचा आहे आणि हनुमंताने लंका जाळली तेव्हा दिवस होता, दिवसा तरी त्याने लंका जाळली सांगून जाळली होती. हनुमंताने सांगितलं होतं, हे बघ शिपूट तुझ्या हातामध्ये देतो, सामर्थ्य असेल गुंडाळायचं तर गुंडाळ, हे रवी शिपूट मग तुमच्या सगळ्याचं लंका दहनाचा कार्यक्रम करेल असं हनुमंताने सांगितलं होतं आधी. तसं अचानकपणे रात्रीच्या प्रसंगामध्ये सगळे झोपलेले असताना चोरून अग्नी लावणं निंदनीय काम आहे, क्षत्रिय धर्माला ते दूषण आहे असं रामचंद्र सांगतात. बाहेर आल्या रणंगणी मारीन वीरांची यात्रेणी दडमुंडे कीत धरणी अर्धक्षणी मी करीन. अरे आपण राक्षसांना का घाबरायचंय? कोट्यवधी राक्षस येऊ द्या समोर, रणांगणामध्ये कोणीही येऊ द्या, सगळ्यांना मारू आपण, पण दिवसा समोरासमोर युद्धाला आल्यानंतर मारू. असं रात्रीमध्ये गुपचूप आगणी लावून झोपीमध्ये मारून आपला पुरुषार्थ जास्त उघडकीस येणार नाही. आणि काय आपला पुरुषार्थ आहे असं झोपीमधल्या लोकांना मारून? त्यामुळे सकाळ होऊ द्या, सूर्य उगू द्या, काय काय राक्षस यायच्या तेवढी उद्या रणांगणावरती सगळी मारू असं रामचंद्र सांगतात. मजा असता श्रीरामचंद्रा कातया राक्षसांच्या दररा बिंदोनिया बाणधारा दशशिरा निवटीन. आणि लक्ष्मणाला सांगतायत रामचंद्र, लक्ष्मणा मी असताना कोणत्याही राक्षसाची भीती कुठल्याच वानराला नाही, कारण मी असताना कोणच येऊ शकत नाही, माझ्या पुढे कोणी टिकणारच नाही. त्यामुळे दिवसा आपण युद्ध करू, मग कितीही राक्षस येऊ द्या, सगळ्या राक्षसांना मारू. आतापर्यंत आपण सगळ्यांना मारलेलंच आहे. किती बलवान आली होती, महाभाव कुंभकर्ण उभाच चिरिला विंधोणी बाण आधी नाक कान कापून शिर कमळ जाण छेदिले. शक्तीमधला अध्याय म्हणजे युद्धखंडाचा 48 आहे, त्यातली उभे कुणीही येऊ द्या सगळ्यांना मारू, त्याच्यानंतर न रावणाला मारू, पण दिवसा युद्ध करू रामचंद्र सांगतात. निवारोनिया लक्ष्मण वर्धनुया वानरगण न जाळावे निद्रित जन लंका भुवन न जाळावे. लक्ष्मणाला निवारलं, शांत बसवलं, त्याचा राग जो होता तो शांत केला. आणि मग जी काही वानरं होती ती वानरं सुग्रीवाच्या आज्ञेने किंवा भगवंताने वानरांना सुद्धा आवरलं. झोपलेल्या लोकांना मारू नये, जाळू नये असं रामचंद्र सांगून सगळ्यांना शांत बसवलं. निद्रित जळातांची देख अंगी लागे महापातक ते वर्धो निरघुकुळ टिळक युद्ध सम्मुख करू इच्छी. आणि रामचंद्राने सांगितलं झोपलेल्या लोकांना मारणं महापातक आहे. अशा असणाऱ्या ज्याच्याकडे शस्त्र नाही काय नाही असावध अवस्थेमध्ये कोणालाही मारणं ही महापाप आहे, महापातक आहे. त्याच्यामुळे आपली ताकदही कळणार नाही, काय त्या आपल्या पुरुषार्थ कळणार आहे. त्याच्यामुळे नको, दिवसा सन्मुख युद्ध करू आणि आपल्या बाहुबळावरती आपल्या ताकदीवरती पुरुषार्थावरती कोट्यवधी राक्षस सम्रांगणामध्ये मारण्याची इच्छा रामचंद्राची होती. हा सम्मुखी अति निर्वाण करावया रावणासिरण सैन्य सज्जावे संपूर्ण श्री रघुनंदन आज्ञापी. रामचंद्र सांगू लागले सुग्रीव राजाला, सुग्रीवा सकाळी सूर्य उगवल्यानंतर समोरासमोर सन्मुख मग कोट्यवधी राक्षस जरी आले लंकेमधून तरी मारू,
त्याच्यासाठी जे काय आपलं वानर सैन्य आहे ती सगळ्या वानर सैन्याची विभाजना करा, सगळं सैन्य एकत्र करा आणि युद्धाच्या तयारीनं राहा असं रामचंद्र सांगतात. ऐकोनी श्रीराम वचन सुग्रीव गाली लोटांगण हरिके गरजोनी आपण वानरगण निमित. आणि अशा पद्धतीने विचार केला रामचंद्रांनी, सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीवालाही पटलं, बरोबर आहे म्हणले. उगाच झोपलेल्यांना काय मारायचं, रामचंद्राची आज्ञा मानली शिरसावंद्य. रामचंद्रांना लोटांगण घातलं. राजा सुग्रीवानं काय करतात, हा रावणासी करवयारण श्रीरामे नेमिले आपण सुग्रीवाज्ञा अति दारुण वानरगण नियमार्थी. आणि मग राजा रावणा बरोबर युद्ध करायचं असं रामचंद्रांनी सांगितलं. रामाने सांगितलं सगळं सैन्य त्याचं विभाजन करा, नियोजन करा. आता रावणाकडे कुणी राहिलं नसेल किंवा जे असेल ते कपटच करणार आहे, त्याच्यामुळे सगळं आपलं सैन्य तयार ठेवा, कारण कोणताही राक्षस काही करू शकतो. रामचंद्राच्या सांगण्यावरून राजा सुग्रीवानं आपलं सैन्य सनद्ध केलं. ऐका, हा जिंच करिता रणांगण वेचावा श्रीराम काजी प्राण मागे पडला तो जाण अंग दे आपण मारावा. आणि त्यावेळेस राजा सुग्रीव सांगू लागला, अंगद हा युवराज आहे. अंगदाला राजा सुग्रीव निर्वाणीच सांगू लागला, रामायणामधून उठून जाणाऱ्याला ठेवायचं नाही. कुणीही असू द्या, रामचंद्राच्या कार्यामधून जर माघारी फिरला त्याला जिवंत ठेवायचं नाही. कारण देह फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, परिणामाचा गजर सोडू नये. राक्षसांबरोबर युद्ध करणं म्हणजे रामाचीच सेवा आहे. रामचंद्राच्या कार्यासाठी जीवही अर्पण करायचा. आणि अंगदाला सांगितलं, हे बघ, जे जे रणांगणामधून माघारी घरला जाईल त्याला त्याला घरी गेल्यानंतर शोधून मारायचं, अशी आज्ञा अंगदाला राजा सुग्रीव देतात. मातुळ मावसा मेवना नातू चुलता पुतण्या बंधू सुतू स्त्रियाचा बंधू अत्यंत आपतू करवया गात रणिसरता. आणि सुग्रीवाने सांगितलं, ही सगळी वानर सेना आपली आहे. मग कोणाचा असणारा मेहना असेल, कोणाचा जावाई असेल, कोणाचा पाहुणा असेल, चुलता असेल, भाऊ असेल, वडील असेल, कुणी कुणी असू द्या, जर महागारी सरला, नाथ महाराजांनी आवर्जून जोर देऊन सांगितलंय, बायकोचा भाऊ जास्त जवळचा असतोय, मेहनाच म्हणतात ना त्याला. हा, त्याला जरी महागारी पळाला रणांगणामधून त्यालाही सोडायचं नाही, त्यालाही मारायचं. म्हणजे सगळ्यात जीवातला जीव जरी वानर महागारी फिरला, रणांगणामधून पळून गेला, तरी त्यालाही बिनधास्त मारून टाका, असं सुग्रीवा अंगदाला सांगतात. श्रीराम काजी वचकपण त्याची मारावे आपण त्याचा घेतलाही प्राण दोष दारुण वादेना. सुग्रीव निस्सिम भक्त होता महाराज. सुग्रीवाने सांगितलं, अंगदा, रामचंद्राच्या कार्यासाठी जीवच द्यायचा, गरज पडली तर द्यायचा, पण रामाच्या कार्यामधून महागारी सरायचं नाही. आणि जे जे रामचंद्राच्या कार्यात महागारी फिरतात त्यांना मारणं पाप लागत नाही, अजिबात पाप लागत नाही. 2 मिनिटांमध्ये सांगतो महाराज. ज्या वेळेस भरत आला होता रामचंद्राला भेटायला हे आपल्याला माहिती आहे, पण लक्ष्मणाला वाटलं ही रामालाच मारायला आला. त्यावेळेस लक्ष्मणाने विचार केला का आपला भाऊ आहे म्हणून? अजिबात नाही. रामचंद्राच्या विरोधामध्ये किंवा रामचंद्राचं कार्य सोडून जो जो पळून जाईल त्याला मारायचं. आणि अशांना मारणं हे पातक नाहीये, दोष नाहीये. सुग्रीवजी बोलतात, अंगद बोलिला हसून पळत देवनी अभयदान मी मारीन दशानन रणविंदान पहा माझे. अंगदाला स्फुरण आलं महाराज. अंगद अतिशय बलवान होते. अंगदाने सांगितलं, महाराज जाऊ दे, ज्याला जायचंय त्याला कशाला अडवायचंय, ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या, त्याला जी पळून जाणार आहे
त्याला मी समजावून सांगतो, बाबा पुती बुडवत जाऊ नको, चांगलं नसतंय, रोजच्या रोज येत जा, पुण्याचं काम आहे, समजावून सांगतो ना मी त्याला. जे जे रामचंद्राच्या कार्यामधून निघून जातील त्यांना जवळ घेईन, त्यांना सांगेन. आणि राहिला विषय रावणाला मारायचा तर त्यांना हे बाकीच्या वानरांची गरज नाही, माझे विश्वासे समस्त सुखी जावा किष्किंदेत, एक ठेवावा हनुमंत, रणसाई अर्थ मज लागी. पाठीमाग सुद्धा अंगदाने सांगितलं होतं आणि आताही अंगद तेच सांगताय, ह्या राजा रावणाला मारायला मी एकटाच समर्थ आहे, मी एकटा जाऊन राजा रावणाला मारतो. काय वेळ लागते त्या रावणाला मारायला, त्याला मारण्याची ताकद माझ्या अंगामध्ये पुरेपूर आहे. जी पळून जातील त्यांना मी अभय देईल, त्यांना समजावीन आणि त्यांच्या बाजूने मी युद्ध करून रावणाला मारील, असं अंगद सुग्रीवाला सांगतात. ऐकोनी अंगदाची मात संतोषला श्री रघुनाथ, टाळी पिटली वानरात रणिलंकनाथ वदावया. अंगदाचं बोलणं ऐकलं रामाला आनंद वाटला. महाराज, आपलं कोणतंही कार्य रामचंद्राच्या सुखासाठी असावं. आपलं जीवन रामचंद्र, आपल्या एका कार्यानं रामचंद्राला सुख व्हावं असं आपलं कर्तव्य, असं आपलं आचरण, असं आपलं वागणं असावं, ज्या कार्यानं रामचंद्राला भगवंताला सुद्धा सुख वाटेल. आणि अंगदाच्या बोलण्यावरनं रामचंद्राला आनंद वाटला, संतोष वाटला, सगळ्या वानरांना आनंद वाटला, एकमेकाला टाळ्या देऊ लागले, उल्हास आला आणि रावणाला मारण्याचा आनंद सगळ्या वानरांमध्ये होता. दिवस उगवताची जाण देखोनी लंका दहन, कोप चढला दशानन खात दशानन अतिरागे. आणि रावणाला माहितीच नव्हतं रात्री काय काय कार्यक्रम झालाय, काय माहिती. ती झोपलं होतं सिंहासनावरती घोरत, त्याला माहिती नव्हतं. सकाळी दिवस उजळल्यानंतर मग बघितलं रात्री चमचम चमचम चमकणारी लंका, आज सगळी रांगोळी झाली, बगल तिथं दूरच दिसायला लागलाय. आणि अशी लंका आपली सोन्याची जळाली ही असणाऱ्या राजा रावणानं सकाळी पाहिलं. मग कर 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 दात खाऊ लागला, रागाला. कोणाला पाठवतो सांगा? हा कुंभकर्णाचे कुमर, कुंभ निकुंभ महाशूर, युद्ध धाडिले सत्वर नरवानर मारावया. मग राजा रावणाला राग आला, आता आपली तर पोरं सगळी मिली, आता आपलं कुणीच नव्हतं पाठवायला. मग कुंभकर्ण आणि त्याच्या पत्नीचं नाव काय? वज्रसारा. वज्रसारा तुम्हाला पाठवलं होतं. कुंभकर्णाची पत्नी वज्रसारा आणि कुंभकर्ण यांचा असणारा वज्रसारेचा आणि कुंभकर्णाचा मुलं कुंभ आणि निकुंभ ही दोघं राजा रावणाला दिसली आणि सांगितलं, जावा रामाकड. हा कुंभ निकुंभ दोघे जण वाडी वेगरजत आपण, वानर बापुडे ते कोण राम लक्ष्मण निर्दळू. कुंभ आणि कुंभ वाडीवान बोलू लागली, उगा आपलं रावणा पुढे बोलायचं म्हणून बोलू लागली. हे बघा म्हणले, काय राम आणि लक्ष्मण कुठनं आणली, कुणाची पोरं आहेत आम्ही? कुंभकर्णाची मुलं आहेत. एवढा मोठा धिप्पाड शरीराचा त्रैलोक्यावर दरारा असणारा आमचा बाप आहे आणि त्याची असणारे आम्ही पोरं आहोत. कुठनं आणलेत म्हणले राम लक्ष्मण, आता लगेच जाऊन मारतो. फुकटच्या गप्पा कुंभ निकुंभ मारू लागले. गणेशाय नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. कुंभ निकुंभ दोघ वीर, सैन्य सजोनी समग्र, निघाले लंके बाहेरी, वीर गरजती गरजती. आणि मग अशा पद्धतीने वीर गजरी गरजती. आणि कुंभकर्णाची पोरं कुंभ आणि निकुंभ दोघांनाही राजा रावणानं पाठवलं. सगळं असणारं सैन्य तयार केलं, अनेक बाकीचं सैन्य बरोबरीला घेतलं. नगराच्या बाहेर कुंभ आणि कुंभना गर्जना करत निघाले. रथाश्री श्रीमत मातंग, सन्नत चतुरंग, कुंभकर्ण पुत्र चांग, वीर निर्व्यंग विद्यार्थी. आणि राक्षसाची जी काय असणारी कुंभकर्ण मत्त आणि मातंग अशा प्रकारचे त्या ठिकाणी सैन्य बरोबर घेतलेलं आहे. कुंभकर्णाची मुले अतिशय धीरवीर पुरुषार्थी आहेत, युद्धामध्ये चांग
म्हणजे अतिशय उत्तम युद्ध करणारी ही असणारी पोरं राजा रावणानं रणांगणावरती पाठवले. रावणाचे यज्ञेवरी नाना वाद्यांचे गजरी दोघे निघताची बाहेरी येता वानरी देखिले. राजा रावणाची आज्ञा झाली, त्याची आज्ञा मानून ही दोघ जण वाद्याच्या गजरामध्ये लंकेमधून बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर वानरांनी पाहिलं काय करतात. देखोनी राक्षसांचे दळ रणी खवळले गोळांगुळ युद्ध मिसळले तत्काळ रणकल्लोळ माजविला. आणि राक्षसांचं सैन्य बघितल्याबरोबर ज्याला राग येतो तोच रामाचा भक्त आहे महाराज. सबेसी बैसोनी हनुमंत रावण राक्षस अति आकांत हनुमान महात्मा याचा अर्थ व्यर्थ ग्रंथ न म्हणावा. किष्किंधाकांड अध्याय 17 लिहून घेत जावा. महाराज खरं बोलतोय खोटं बोलतोय बघायला. हनुमान संत आहे आणि संत कुणाला म्हणायचं. राक्षसाला बघितल्यावर ज्याचं रक्त खवळतंय तोच संत आहे असं नाथ महाराज त्या ठिकाणी ठसवून सांगतायत. आणि राक्षसाचं सैन्य बघितल्याबरोबर वानरांना राग आला. सगळं असणार हातामध्ये दगड पर्वत शाल ताल वृक्ष घेतली. काय करतात. रामनामाचा गजर वानरी केला बुबुकार सिंहनादे निशाचर गोरंदर गरजती. आणि राक्षस आलेली बघितल्याबरोबर प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय अशा प्रकारची गर्जना वानरांनी केली. राक्षसांनी सिंहनाद केला, फक्त ओरडले, गर्जना केली आणि वानराबरोबर युद्धासाठी आले. तात्या तोमर त्रिशूळ घाले राक्षस युद्ध मिसळले वृक्ष पर्वत शाल ताळे वानर बळे भिडताती. वानराकडे फक्त एकच शस्त्रास्त्र होतं. मोठे दगड पर्वताची शिखर झाड आणि मोठमोठाले असणारी पाषाण एवढंच घ्यायचं. राक्षसांकडे होतं गदा मुगदल परीख शस्त्र अस्त्र मंत्र यंत्र तंत्र सगळं त्यांच्याकडे होतं. पण मोठमोठाले दगड घेऊन वानर खंडन करतात. वानर आणि निशाचर युद्ध पेटले दुर्धर नकोनिया एर एर घाई निष्ठुर हानिताती. वानर आणि राक्षस दुर्धर अशा प्रकारचे युद्ध करतायत. एकमेकाला पाचारण करून बोलावून युद्ध करतायत. एकमेकावर प्रतिकार करतायत. एकमेकाचं वर्म जाणून संवाद करून कसं युद्ध करतात ऐका. राक्षस आणि वानरगण जैसी ज्याची अंगवन युद्ध करती भिन्न भिन्न रणप्रवीण रणयोद्धे. राक्षस आणि वानर आहेत. अनेक वानर भगवंताच्या असणाऱ्या सुग्रीवाच्या दळामध्ये आहेत. समुद्राचे खडे थोडे इतुकी सैन्य मिळेल पुढे रावण कायचे बापुडे आणि रोकडे बांधोणी अशा पद्धतीचे असंख्य वानर राजा सुग्रीवाकडे. राक्षस सुद्धा असंख्य होती. जशी ज्याची ताकद आहे जेवढी त्याची ताकद आहे त्या त्या पद्धतीने राक्षस आणि वानर युद्ध करतात ऐका. युद्ध करीता निशाचर पाठी राखे एरा एर तैसेची योद्धे कपी कुंजर एरा एर रक्षिती. राक्षस युद्ध करतायत. एक राक्षस युद्धाला निघालं त्याची पाठ राखण्यासाठी बाकीची राक्षस येत होती. वानरांचंही तसंच होतं. एखादा वानर जर कमी पडायला लागला तर बाकीचा वानर त्याची पाठ राखण्यासाठी येत होते. त्यामुळं कमीपणा येऊ देत नव्हते. एकमेका सहाय्य करू अवघे धरू एकमेकाला मदत करून युद्ध करू लागले. मथुन राक्षस संबंध वाढव्याव लाटी वा वीरस प्रबद्ध त्यासी वानरी द्वंद्व युद्ध अतिसुबद्ध आदरिले. राक्षस सैन्य समुद्रायंती मंथून काढायचा. राक्षस प्रत्येक राक्षस मारायची. त्याच्यामुळं अतिशय बळजबरीनं युद्धानं अंगवनानं ताकदीनं द्वैंद्व युद्ध करतात. द्वैंद्व युद्ध म्हणजे दोघांचंच असतं, मध्ये तिसरा नाही. वानर आणि राक्षस, एक वानर एक राक्षस असं युद्ध सुरू झालं. वीर रणप्रवीण अंगी प्रभांचे अंगवान एरा एरा ते पाचारून नामे घेऊन विळती. महावीर अशा प्रकारचे रणप्रवीण होते. राक्षसही बलवान होते, वानरही बलवान होते. एकमेकाची नावं घेऊन एकमेकाला पाचारण करून बोलावून युद्ध करू लागले. आम्ही श्रीरामाचे दूत राम नामे गायानित तैसेची राक्षस विख्यात रणभीड तरण मारे. आणि वानर सांगतायत आम्ही रामाचे आहोत, भगवान श्रीरामचंद्राचे आम्ही दूत आहोत. आणि असं म्हणून राक्षसांना मारत होते. आणि राक्षस सुद्धा
त्याच असणाऱ्या ताकदीनं त्याच सामर्थ्यानं वानरांचा प्रतिकार करतात. एकेका ते गाय हानीत तोही घाय घाय देत, एकेका ते तळी पाडीत तोही पडत उलटोनी. आणि एकमेकाला घाव मारायचा, मुष्टी प्रहार मारायची, त्यानंही बुक्की मारायची, एकानं लात मारायची, त्यानंही लात मारायचं, लात मारता मारता उलथून पडायचं, पुन्हा उठायचं, पुन्हा युद्ध करायचं, असं द्वैत युद्ध वानर आणि राक्षसांचं सुरू होता. वानर अशक्त पाले खाईर, तुम्हीची युद्ध कैसा धीर, तुम्ही महापापी निशाचर, चोरटी दूर परद्वारी. आणि बोलू लागले युद्ध करता करता. राक्षस म्हणू लागला, काय झाडाचा पाला खाणारे आले ना आमच्या बरोबर युद्ध करतायत, झाडाची पाला खातात आणि आमच्या बरोबर युद्धाला येत आहेत. वानर म्हणली, गा बसा रे. चोरट्यानं म्हणले, तुमच्या असणाऱ्या राजानं अखिल कोटी ब्रह्मांड नायकाच्या पत्नीचं हरण केलेलं तुमचं राजा चोर आहे आणि त्या चोराचे तुम्ही हे रहिता, असं एकमेकाचं वर्म जाणून वानर राक्षस बोलतात. चोरी मारी परद्वारी, तुकी पापे दशशिरी, त्याचे तुम्ही सहकारी, पापचारी अशक्त. अरे तुम्ही सगळी पापी आहोत लंकेमधली राहणारी, तुमचा राजाच पापी आहे. पहिलं त्यानं काम केलं कर्तव्य चोरी आणि तेही दुसऱ्याची स्त्री चोरून आणलेली आहे. त्याच्यामुळं चोरी मारी पापी कपट ही सगळी एवढी पाप तुमच्या राजाच्या डोक्यावरती आहे आणि त्या राजाचे तुम्ही असणारे दूत आहोत असं वानर बोलतात. पापे मारिले तुम्हासी, मरणे लगे अम्मासी, ऐसे निंदुनी राक्षसांसी, कपी अवेशी भिडती. आणि मग सांगू लागले वानर, तुम्हाला मारायची गरज नाही, तुम्हाला तुमच्या पापानेच मारले. तुम्ही जे जीवनामध्ये येऊन तुमच्या राजाने तुम्ही जी पाप केलेलं आहे त्या पापानेच तुमचं जी काय ताकद आहे ती ताकद हरण केलेलं आहे. पाप आपण केलेलं पाप आपली शक्ती हरण करत असते. हनुमान सांगे वीरान प्रती. हनुमान वानरांना सांगत होता, काय सांगत होता? सीता जाळी श्रीराम मारी, आई सेली राक्षसांची बोहरी, क्षणे होईल लंके माजारी, सांगे वानरी हनुमंत. सुंदरकांड अध्याय 24. आणि सांगू लागले, तुमचं जी काही पाप आहे ती पापच तुम्हाला मारलेला आहे. मग मेलेल्या मारण्यामध्ये काय असणार त्या ठिकाणी पुरुषार्थ आहे? तुम्ही आधीच निम्मी मेलेले आहेत असं वानर बोलतात. श्रीराम स्वहे सोज्वळ, नित्य निष्पाप निर्मळ, तुमची धूर कश्मळ, पापी केवळ परदारी. अरे तो राम शुद्ध धर्मात्मा आहे. श्रीराम शुद्ध धर्ममूर्ती तो असणारा रामचंद्र अतिशय शुद्ध आहे. आणि त्या रामचंद्राने रावणाचा काय अपराध केला होता? मग रावणानं त्या रामचंद्राची पत्नी का चोरावी? असा असणारा धर्ममूर्ती सोज्वळ आहे आणि त्या रामचंद्रा बरोबर वैर केला. तसेच तुम्ही त्या ठिकाणी कपटी आहात असं वानर बोलतात. त्या पाप्याचे होऊनी दूत, संग्रामासी आले तयेत, जय न पावा निश्चित, रणी समस्त मराल. वानर सांगू लागली, जय तुमच्याकडे नाहीच, जय फक्त आमच्याच बाजून आहे. कारण तुम्ही पाप्याची संगत धरली आहे. विष खाती याची पंगती, जो बैसे तो मरणार्थी, धरिता पाप्याची संगती, अधोगती पावाल. सुंदरकांड अध्याय 36. अरे बाबा, पाप्याची संगत धरली की नरकालाच जाणार आहे आणि तुमची तीच अवस्था होणार आहे. तुम्ही रणांगणामध्ये मरणारच इथं वानर बोलतात. राक्षस डसती वानर, वानर डसती निशाचर, उच्च ठेव कोणी सत्वर, फोडीती वक्र राक्षसांचे. आणि राक्षस चावू लागली, कुत्र्यासारखं वानरांना चावू लागली राक्षस. वानर शेपटीचा टोला देत होती, कारण शेपटी भयंकर लागत होती. शेपटीच्या मारानं काही गुडघ्यानं पायानं वानर मारू लागले. घाय करोनी दंत भग्न, भूमी पाडोनी दशन, राक्षसांशी करोनी कंदन, कपी गण गरजती. आणि वानर फक्त मुष्टी प्रहार राक्षसांच्या तोंडावर, एकाच बुक्कीच्या प्रहारामध्ये राक्षसांची दात सगळी 32 बाहेर पडायची आणि मग राक्षस मूर्छित पडायची. अशा पद्धतीचं प्रहार असं युद्ध वानर करत होते आणि मग रामचंद्राच्या नावाचा जय जयकार करतात. एक म्हणे राये साये, दुजा म्हणे पुढे पाये, माता हानी ती दुर्धर घाये, रुधिरा वाये बडबडा. आणि बोलू लागले, थांब म्हणले, आता कुठं महागारी पळालाय? आधीच कळत नव्हतं का जावं का नग ते आपल्याला ऐकतेल का नाही? आता पळून चालला. थांब म्हणले, थांब म्हणायचं, बुक्कीचा प्रहार द्यायचा. एकाच बुक्कीमध्ये कितीतरी राक्षस मरत होती, कारण वानरही झाडाचाच पाला खाणार आहेत महाराज.
महाराज. पण झाडाचा पाला खाणाऱ्या वानरांनी त्रैलोक्यावर दरारा असणाऱ्या राजा रावणाला जगू दिलं नाही सुखानं. ज्ञानेश्वर महाराजांनी भर घातली, अहो राणेची या पाले खाईरा, नेवाने करविले लंकेश्वरा. 11वा अध्याय ज्ञानेश्वरी मधला. झाडाचा पाला खाणारीच वानर आहे, पण राजा रावणाला जगू दिलं नाही. तसं तुम्ही आता निश्चितच मरणार असं म्हणून एकमेकाला थांबून वानर मारू लागले. देते म्हणती निशाचर, गाय देती वानर, अशुद्धांचा वाय पुर, गोरंधर नरमार. थांबा म्हणले की राक्षस बी थांबत होते. पळून जायला थोडी तरी वाटायला पाहिजे. बरं पळून गेल्यावरती काय सुखानं होणार आहे का बाबा? तिथं बी गेल्यावर मरणच आहे. मग हे तर मेल तर वानराच्या हातून, रामचंद्राच्या भक्ताच्या हातून मी थांब म्हणले की थांबायचं. थांबला की वानर बुक्कीचा प्रहार द्यायचा, तोंडातून सगळे दात बाहेर, रक्त बाहेर, आणि मूर्छित येऊन राक्षस पडू लागले. राहे साये धरी धीर, गाय साये तो माशूर, नो कोणी आहे रेर, करती मार सरण मारे. रणांगणामध्ये एकमेकाला थांबून, एकमेकाला अडवून, एकमेकाला फुकारून बोलावून युद्ध करू लागले. ऐका, एव राक्षस वळंगुळ, युद्ध भिडती अति तुंबळ, रणी खवळला रणवेताळ, हळकल्लोळ रंगी. अशा पद्धतीने त्या ठिकाणी सगळे असणारे राक्षस खवळले होते रणांगणामध्ये. आणि मग खवळल्यानंतर ना एकमेकाला नोकून, वर्म जाणून, एकमेकाला बोलून अशा प्रकारचं युद्ध द्वैद्वानं करत होते. कुंभ आणि निकुंभ अजून बाजूला आहे, त्यांना मारणारी वेगळीच आहे. ह्या कुंभ निकुंभा बरोबर आलेली राक्षस आणि वानरा, राजा सुग्रीवाची वानर यांचं युद्ध, त्या युद्धाचं वर्णन आतापर्यंत नाथ महाराजांनी केलं. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बाहेर गेलेत काय? पांडू बाहेर गेलाय. काय बस थांबरे 2 वेळा. बरं, वाचा 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 वाचा. त्याला बसवा त्यावर. ते चालू आहे. वानर वीर रणात, राक्षस 10 5 7, एक वेळे करीती घात, रणनुर्मत महामारे. अहो वानर अतिशय बलवान आहेत महाराज. आता बी वानर ऐकत नाही, जवळ येतंय, कांटाळे देते, निघून जातंय. वानर सापडतंय का म्हणून वानराच्या नादी लागायचं नाही. आलं गपचीप असलं तर खायला द्यायचं, त्याला बोलायचं नाही. वानर आहेत महाराज ते. आणि रामचंद्र त्याच कपी वंशातली वानर आहे. आणि अशी असणारी वानर, एक एक वानर 5 10 7 राक्षसांना संगच मारू लागली. अशी बलवान वानर होती. याची परी राक्षस वीर, सप्तदष्ट वानर वीर, गाय मारिती निशाचर, दुर्धर गरजोनी. आणि राक्षस होती महाराज, त्यांच्याकडेही बळ होतं. अनेक वानर ते सुद्धा एका वेळी मारू लागलेले होते. अशा प्रकारे नाथ महाराज सांगतात, वेशा परी रणरंगी, वीर वानरा झोट धरणी, होता देखून या नैनी, आला गरजोनी अंगद. युद्ध बघितल्यानंतर ज्याला दमच निघत नाही असा अंगद आहे महाराज. युद्ध बाकीची करतात आणि आपण गप बसायचं अजिबात नाही. अतिशय स्फुरण अंगदजीला आलं. बारकी बारकी वानर युद्ध करतात, मग आपण कशाला गप बसायचं? एवढी एवढीशी वानर युद्ध करते, आपण बाहेर बसायचं पडतंय का? म्हणून त्या ठिकाणी असणारे अंगद अतिशय उत्साहानं युद्धासाठी आले. श्री गणेशाय मा श्री सरस्वते नमः. कुंभ निकुंभाचा प्रधान, मुख्य सेनानी अंकपन, त्याची उत्तगड करावयालन गंधा पाचारी बघितलं होतं थोडं सांगा. आणि अशा पद्धतीने कुंभ निकुंभाचा प्रधान आकंपन नाव होतं त्याचं. मध्ये एक आकंपन मारला तो वेगळा. एका नावाचे अनेक जण असतात, तशाच पद्धतीने आकंपन कुंभ आणि निकुंभ यांचा प्रधान होता. आणि त्या असणाऱ्या आकंपनानं आला युद्धाला. त्याच्या बरोबर अंगदजी निघाले. कसं युद्ध करतात ऐका. अंगद येताची गजत, कपने गादाहात, हानोनी पाडीला मुच्चित, जेवे बलवद वरे वाटे. आणि अंगद आलेला पाहिला, गर्जना करत आलेला अंगदजी होते. आकंपनानं पाहिलं आणि आकंपनानं गदा घेतली आणि गदा अंगदावरती मारली. काय झालं? मुची सावलोनी सत्वर, उठोनी अंगद वीर, राणे हानोनी शिराशी कर, केला शेतू सुर कंपन. अंगद गर्जना करत आला होता महाराज.
रामचंद्राच्या नावाची गर्जना करत आलेला अंगद आकंपनानं पाहिलं, गदा घेतली, अंगदाच्या हृदयाला लागली, अंगदाला मूर्छा आली. पण मूर्छेमध्ये सुद्धा देवाचं नामस्मरण सुरू असल्यामुळं मग मूर्छा गेली. सावध झाला. अंगदानं मोठं असणार शिळा शिखर हातामध्ये घेतला आणि ते घेऊन आकंपनावरती मारला. न मागता प्यावया पाणी अगपन पाडेला रणी राक्षस सेना झाली भगानी गेले पळली कुंभाप्रती. आणि अंगदानं मोठा दगड घेतला शिळा आणि आकंपनाच्या हृदय अंगावरती सोडली. पाणी सुद्धा मागायला आकंपनाला वेळ मिळाला नाही. एवढ्या वेळामध्ये एकाच प्रहारामध्ये अंगदानं आकंपनाला मारून टाकला. राक्षसांचे सैन्य संभार नाटे पळणीत त्वर कुंभ निघून महावीर आले समर्थ त्यापाशी. आणि आकंपन मारला. आकंपनाला मारल्याबरोबर राग आला कुंभ आणि निकुंभाला. आपल्या प्रधानाला आपल्या सेनापतीला मारलं म्हणून कुंभ आणि निकुंभ अंगदाच्या दिशेनं युद्धासाठी आले. अपगनाचा केला घात हाक वाजली सैन्यात त्याने कुंभकर्ण कोणाने युद्ध शरणागयुक्त चाललेला. आकंपनाचा घात केलेला होता, आकंपनाला मारलेलं होतं. त्याच्यामुळं अतिशय राग आलेला होता कुंभ आणि निकुंभाला. आकंपनाला मारल्यामुळे सैन्यामध्ये हल्लाकल्लोळ गोंधळ माजला आणि कुंभ निकुंभ अंगदा बरोबर युद्धासाठी आले. मारली अकंपन पळत आले राक्षस सेना त्याची कुंभे अश्वसून निघ्या पर संग्रामा. आकंपन मारल्यानंतर ना जी सैन्य होतं ती सैन्य पळून गेलं आणि पळून गेल्यानंतर ना कुंभ निकुंभाच्या जवळ आलं. कुंभ निकुंभाने सांगितलं घाबरू नका म्हणले. काय असतं युद्धामध्ये, कोण मरत असतंय, कोणाचा विजय होत असतंय, घाबरू नका, बिंदास चला, मी तुमच्या पाठीशी आहे म्हणले. असं पळणाऱ्याला आश्वासन कुंभ निकुंभानं दिलं. काय करतो कुंभ युद्ध महाशूर ज्येष्ठ ज्येष्ठ वानरवीर शोधून याविधी वीर लहान थोर मारिना. आणि कुंभ योद्धा ती कुंभकर्णाचीच मुलं होती. अतिशय बलवान योद्धा होता तो. त्यानं बाकीच्या बारक्या वानराकडे लक्ष नाही दिलं. जे शूरवीर धीर पराक्रमी आहेत, जे नावानिगी आहेत, अशा वानरा बरोबर कुंभ युद्ध करू लागला. वानर सैनी नाना युक्ती त्या ते कुंभन दरी हाती ज्येष्ठ ज्येष्ठ ज्येष्ठवती बाण त्यावरती विंदित. कुंभाने विचार केला बारक्याच्या नादी लागायचं नाही म्हणले, कवर बारकी मारत बसायचं म्हणले. बारक्या बारक्या वानराकडे धनुष्य, त्यांना हातामध्ये धनुष्यच घ्यायचे नाही. काय त्यांना मारायचंय? जी नावानिगी होते, बलवान होते, मोठमोठाले वानर होते, त्यांना मारण्यासाठी कुंभानं हातामध्ये धनुष्य बाण घेतला. धनुष्य बाण सुरेश दोन्ही आकरात ओढी काढोनी दिर्वित विदोनिया बाणी पाडिलानी मुच्चित. आणि मग धनुष्यबाण हातामध्ये घेतलं. आकर्ण म्हणजे कानापर्यंत धनुष्याची दोरी ओढली. बाण आकर्णापर्यंत ओढला. द्विंद नावाचा वानर आहे, त्याच्यावरती बाणाचा वर्षाव कुंभाने केला. बाणी विदिता सुदत द्रेवित पाडला घाट मूळ वीर शूर युद्ध काय वाढ रणसुरवाड संग्रामी. बाणाचं विंधान केलं द्विंद नावाच्या वानरावरती आणि तो असणारा द्विंदा जो आहे तो त्या ठिकाणी पाडला गेला. अशा पद्धतीचं वीर शूर करणारे, युद्ध करणारे, संग्रामामध्ये अतिशय प्रबल असणारे कुंभ आणि निकुंभ होते असं सांगतात. मूर्छित पाडायची द्रवित बंधू शोभला महाभेद कुंभाकशी करावया युद्ध सत्रबंध चालला. आणि द्विंद नावाचं वानर मूर्छित पडलं ह्या कुंभानं. त्या द्विंदा वानराचा भाऊ मैंद त्या असणाऱ्या वानराला राग आला, माझ्या भावाला मारतोय म्हणून अतिशय क्रोध आला आणि कुंभ बरोबर मैंद युद्धासाठी निघाला. वृक्षवरी द्रुमत काळ संपवत उपडोनी सीता घालिता कुंभाच्या कपाळा तिने तत्काळ शेदिली. मैंद नावाच्या वानराला अतिशय भयंकर राग आलेला आहे. मोठा असणारा दगड सपर्वत
ज्या पर्वतावरती अनेक वृक्ष होती असा असणारा मोठा दगड तो उचलला आणि तो उचलून कुंभाच्या अंगावरती सोडला. त्यानं बाण सोडला आणि त्या बाणानं त्या पर्वताचं शिळेचं निवारण कुंभाने केलं. बिदोनिया पाच बाण शिराचे दोन्ही केला शततून मैंदासी शरदारून विदित आपण साठोपे. हे ऐकत नव्हतं कोणाला. कुंभ नावाचं राक्षस होतं. त्यानं मैंद नावाच्या वानराने सोडलेली शिळा प्रचंड असणारी शिळा होती. त्यानं त्या बाणाचं निवारण केलं आणि अनेक बाण मैंद नावाच्या वानराला मारले. त्याच्यावरती तो मूर्छित पडला. नंतर काय झालं? मैंदेचा सोडून या शिळा पर्वत कुंभे शेदोनी समस्त सुवर्णवती बाण युक्त हृदयात विदिला. मैंद नावाच्या वानराने मोठा असणारा पर्वत उचलला. कुंभावरती सोडलेला होता. कुंभानं बाण दुर्धर अशा प्रकारचा बाण सोडला. त्या बाणानं त्या शिळेचं निवारण केलं. निवारण करणं म्हणजे आपल्या अंगावर येताना वाचवणं. त्या बाणानं शिळा फोडून टाकली आणि तोच बाण पुन्हा मैंद नावाच्या वानराच्या दिशेने गेला. त्याला लागला. तो पडला. हृदय भेटता तो शर वमुन हृदयाचे पुर मूर्छित मैंदे वानर जंगी सचर पाडिला. हृदयामध्ये बाण लागला. मूर्छा आली. मूर्छा म्हणजे बेशुद्ध पडणं. आपल्या भाषेमध्ये त्याला बेशुद्ध पडला, अचेतन पडला. हृदयामध्ये बाण लागला कुंभाचा. त्याच्यामुळं रक्ताची गुळणी केली आणि मग जमिनीवरती पडला. अशा पद्धतीने मैंद नावाच्या वानराला द्विंद नावाच्या वानराला दोघांनाही कुंभाने मार पाडला. मैंद्र दुर्विद प्रबळ दोन्ही अंगदाचे पातुरणी पडता ती विवार गंध तत्काळ शोभला. मैंद आणि द्विंद नावाचे वानर होते. ते असणारे दोन्ही वानर अंगदजींचे मामा होते. अंगदाचे मामा. आणि आपल्या मामाला मारल्यामुळं अंगदाला राग आला. माझ्या मामाला मारतील, भयंकर राग आला. अंगद क्षोभला, रागवला. काय करतो? करावया कुंभाचा घात उन्वदे उपटोनी पर्वत धाविला तुरंदित रनिगजती सातोपे. आणि मग कुंभाचा घात करण्यासाठी अंगद आवेशाने उडाला. मोठा असणारा पर्वत हातामध्ये घेतला. तो पर्वत घेऊन कुंभाच्या अंगावरती अंगदजी धावले. कुंभे विदोनी पाच बाण येता पर्वत गेला तुन अंगदासी तीन बाण ती संधान विदिल. कुंभानं पाहिलं की अंगदानं पर्वत सोडलाय. 5 बाणाचं विधान केलं. 5 बाण पर्वतावरती सोडले. येणारा पर्वत निवारण केलं आणि पुन्हा 3 बाण अंगदावरती सोडले. ते बाण अंगदाच्या हृदयाला लागले. अंगद वीर ती विघात जरी बाण झाला जरती जीत तरी कुंभाचा करावया घात आला. आणि त्या कुंभानं बाण सोडले. बाण अंगदाला लागले. जर्जरी भूत अंगद झाले. बाण सर्वांगाला लागलेले होते तरी सुद्धा धीर सोडला नाही. ह्याला मारूनच टाकायचं. बाण जरी लागलेले असले तरी आवेश धरला. मोठा असणारा झाड अंगदजीनं उपटला आणि कुंभाच्या दिशेनं धावले. पर्वता मागे पर्वत वृक्षा मागे वृक्ष वर्षात कुंभ करिता स्तोत्र्य तोही चितरणी मारी. आणि अतिशय राग आलेला आहे अंगदाला. बाण लागलेले तरी पर्वताच्या पाठीमाग पर्वत, पर्वताच्या पाठीमाग पर्वत, झाडाच्या पाठीमाग झाड असंख्य सोडू लागले ज्याची संख्याच करता येणार नाही. तसाच कुंभ सुद्धा बलवान होता. येणारे अंगदाचे झाड पर्वत सगळे बाणाने तोडून टाकू लागला. कुंभवीर आणि विदयशी तोडनिया वृक्ष पर्वताची अंगदा विजया भूपदेशी. रुधिर त्यासी सुटले. अशा पद्धतीने पाहिलं गेलं आणि जेवढे काय असणारी पर्वत झाड आलेली होती ती निवारण केली. कुंभानं बाण सोडले. बाण अंगदाला लागला आणि अंगदाला लागल्यानंतर अंगदाच्या शरीरामधून रक्ताचा प्रवाह वाहू लागला. वृद्धावलीचे अंकुशेशी तेही अंगद बाण्याची नवरेची युद्ध भावी त्याला दिसणं गेल्यावर तेवढ्या उजेडात यावरेची युद्धा भिनवेशी शाहस्तेशी लोटिला.
आणि मग अंगदाला सुद्धा आवेश आलेला होता. जसं उदाहरण दिलं नाथ महाराजांनी, मोठ्या हत्तीला जर आवरायचं असेल तर अंकुश असतो, त्या अंकुशानं हत्तीला आवरता येतं. तसं अनेक बाण कुंभाने सोडलेले होते आणि त्या कुंभानं अंगदाला आवरलेलं होतं. त्याच्यामुळं अंगदालाही राग आलेला होता. युद्धाच्या आवेशामध्ये अंगदाने शाल नावाचं झाड हातामध्ये घेतलं, सोडला. अंगद कपाळी विधिला शर प्रवाहे अशुद्राच्या पुरत नेत्रेचे पुसोनिया रुधिर अंगद सत्वर धावित. कुंभानं बाण लावला धनुष्याला, अंगदाच्या कपाळावरती बाण मारला. बाण कपाळामध्ये घुसला, कपाळामधून रक्त वाहू लागलं. अंगदानं रुमालाने पुसलं, रक्त बाजूला केलं, तरी सुद्धा आवेश सोडला नाहीये. आणि त्या कुंभाला मारण्यासाठी सगळं रक्त पुसून अंगद आवेशानं आकाशामध्ये उड्डाण करून त्याच्यावरती धावले. झालं. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः. जैसा इंद्राचा इंद्रकेत तैसा शोभे शलहस्त, लाता हारुनी सारथी रथ केला निपात रणभूमी. आणि मग जसा असणारा इंद्रदेव आहे त्या इंद्राचा केत म्हणजे इंद्राच्या रथावरती ध्वज असावा, तशा पद्धतीने दिसत होता तो शाल नावाचं झाड. ती अंगदानं हातामध्ये घेतलेला आहे. आणि कुंभ राक्षस, त्या राक्षसाचा जो सारथी होता, त्या सारथ्याला झाड मारून त्याचा प्राण अंगदाने घेतला. आम्ही मनोये वानरहीन दीन पालके खाईर, तवये निधडे माशूर पूर्ण झुंजार रणरंगी. आणि मग राक्षस कुंभ म्हणू लागले, आम्ही ह्यांना झाडाचा पाला खाणारी म्हणत होतो, वानर म्हणत होतो, पण लय अवघड आहे. ही वानर आपल्याला ऐकत नाहीत. केवळ झाडाचा पाला खाणारी नाही ती मग कोण आहे? निधडे आहेत, घाबरणारी नाही, महाशूर आहेत, बलवान आहेत, झुंजार आहे. झुंजार तो एक विष्णुदास जगी, अशा प्रकारचे हरीचे दास, रामाचे दास झुंजार आहेत. ते आपल्याला ऐकत नाहीत असा विचार राक्षस करतात. शाल हानिता सत्वर कुंभली दळा धनुर्धर, सहते जमीन दुनिया शर शाल समग्र छेदिला. शाल नावाचं झाड सोडलेलं होतं. कुंभाला राग आलेला होता, भयंकर चमका लागला ते. आणि भयंकर राग आल्यानंतर ना मग शाल नावाचं झाड सुद्धा ते असणाऱ्या कुंभानं बाण सोडला, तोडून टाकला. हेम पंखी सरले शर दागित तेजाकार, अंगद विंदिला वानर वज्रदार द्रढ बाणी. सोन्याचा असणारा त्या ठिकाणी तेजाकार धगधगीत अशा प्रकारचा बाण, वज्रासारखा बाण होता. त्या बाणाचं निवारण बाण अंगदावरती कुंभानं सोडला. सबळ अंगदाचे उड्डाण हृदय वेदता वज्रबाण, क्षती पडला मूर्छा पल आपण आपण विसरला. कुंभाने सोडलेला बाण अंगावरती आलेला अंगदानं पाहिलं. अंगदानं आकाशामध्ये उड्डाण केलं तरी सुद्धा निर्वाणीचा वज्रबाण असल्यामुळे तो बाण अंगदाला लागला. हृदयाला लागल्यानंतर ना अंग जमिनीवरती मूर्छित पडले. युवराज पडता क्षिती कोपे खवळले जुतपते, युद्ध करावया कुंभा प्रती कोट्यानुवृत्ती चालिले. आपला असणारा युवराज आहे तो. युवराज म्हणजे दुसरा राजाच असतो. राजा जर गैरहजर असेल तर सगळी जिम्मेदारी युवराजाची असते. आणि असा असणारा आपला अंगद युवराज जमिनीवरती पडला. कोट्यवधी राक्षस खवळले आणि कोट्यवधी वानर खवळले आणि कुंभ नावाच्या राक्षसाबरोबर युद्धासाठी निघाले. अंगद युवराजा विख्यात रणे पडताची मूर्छित, कुंभ वावली हर्षयुक्त त्याशी नगरात नेहू पाहे. आणि अंगद युवराज आहे तो असणाऱ्या जमिनीवरती मूर्छित पडलेला आहे. चेतना नाही, तो सावध नाही. कुंभाने विचार केला, एवढा जरी राजा रावणाला भेट दिला तरी सुद्धा आपला सत्कार होईल. आतापर्यंत राक्षस गेलं, कोणत्या वानराला त्यानं उचलून आणलं. म्हणून हे अंग तर युवराज आहे वानरांचा.
त्याला जर आपण राजा रावणाकडे नेलं तर आपली कीर्ती होईल म्हणून अंगदाला नेण्यासाठी तो कुंभ टपत होता. भंगीला रथ सारथी अंगद न्याय कैशारीती कुंभ विचारी जवचिती तव द्रुमाची अवचिती उडी झाली. आणि मग कुंभ विचार करू लागला रथामध्ये घालून न्यावं तर रथ बी अंगदानं भुगा केलाय, सारथ्याला बी मारून टाकलंय, मग अंगदाला न्यायचं कसं, अशा प्रकारचा विचार कुंभ करत असताना धूम्र नावाचा वानर त्याची अचानक उडी त्या असणाऱ्या कुंभापाशी आली. काय करतो धूम्र वीरतये काळी आरत नयन क्रोधा नाही पर्वत जरित करतई कुंभाजवळी पातला. धूम्र नावाचा वानर अतिशय बलवान आहेत महाराज. वानर बलवान होते. अहो हाती पर्वत झेलित हेळाच सेतू बांधिला. पर्वत चेंडू झेलल्यासारखं वानर झेलत होते. पर्वत मोठमोठाले कॅच पकडत होते, एका हातातून टाकायचे एका हातात झेलायचे, अशी वानर होते. धूम्र नावाचा वानर पर्वत झेलत झेलत कुंभाच्या समोर आला. बाण पिसारा प्रियाचा वारा धूम्र उडविला अंबरा तेने आकार वानरा निशाचरी आल्हाद. हे कुंभ सुद्धा अतिशय बलवान होता महाराज. कुंभकर्णाचं पोरग होतं, त्याच्यामुळे सामर्थ्य शक्ती होती. बाण पिसाऱ्याचा वारा, बाणाचा वारा सोडला आणि त्या वाऱ्यानं धूम्र नावाच्या वानराला आकाशामध्ये उडवलं असं सांगतात. धूम्र ज्येष्ठ बंधू जांबवंता त्या चिरणी कुंभे गांजिता नाही अंगदाशी रक्षिता तेने जांबवंता कोप आला. आणि धूम्र नावाच्या वानराला आकाशामध्ये पाल्या पाचुरासारखं उडवलं. जांबुवंत काकाने पाहिलं. जांबुवंताचा मोठा भाऊ होता धूम्र नावाचा आणि त्याला उडवल्यामुळं अंगदाच्या मदतीला कोणी नव्हतं. अंगद मूर्छित पडलेला होता, त्यामुळं काकाला राग आला. जांबवंत निघे आपण सवे निघाला सुशेना वेग दशी वानर झाला करावयाला चालिला. जांबुवंत युद्धाला निघाले, पण जांबुवंताने विचार केला आपण आहे म्हातार, डॉक्टरला संग घेऊन जाऊ, जर काय अडचण आली तर बघत ती काय करायचं इलाज. म्हणून सुशेन नावाच्या वानराला सोबतीला घेतलं, बरोबरीला घेतलं आणि जांबुवंत काका कुंभाला मारायला निघाले. येता दे कोणी वानराची कुंभवीर रणबिनी वेशी बाणी कुंडले कपी मार्गाची अंगद पाशी येऊन दी. आणि वानर युद्धाला येत होती. अंगद जमिनीवरती पडलेला आहे, पण कुंभ अतिशय बलवान होता. बाणाचं जाळच टाकलं आणि अंगदाला त्या बाणाच्या जाळाचं कंपाऊंड केलं आणि अंगदाच्या जवळ एकाही वानराला कुंभ येऊन देत नव्हता. काय झालं वर्षोनी अशौरद कपी प्रताप केला मोग बाणी खेळले सर्वांग रणुदग चालेना. आणि मग वानरांकडे ताकद होती, पण बाण असंख्य पावसाच्या धारा पडाव्या तसे बाण कुंभाचे येत होते. वानरांची गती खुंटली थांबली, त्यामुळे वानरांचं उड्डाण त्यांची ताकद चालना. पूर्ण बाणाचं जळ अंगदाच्या भोवती होतं. एकही वानर अंगदाच्या जवळ येत नव्हता, येऊ देत नव्हता. असं रण तो कुंभ करू लागला. देविका वायू आकाशाशी तोडून मेघ जलासी देवी कुंभे वानराशी बाण बिनवेशी वारिले. आणि आभाळ आलेलं असताना वारं आलं तर पाऊस पडत नाही. वारानं आभाळ जात का येत तशा पद्धतीने जसं वारं आभाळाला थांबवतो, अडवून धरतो, तसं हे असणाऱ्या कुंभानं आपल्या बाणानं सगळी वानरं थांबवली. अंगदाच्या जवळ एकाही वानराला तो येऊ देत नव्हता. अंगद दरिला राजकुमार राणी उठला हाहाकार ते कुणी सुग्रीवीर कोपे दुर्धर चालिला. आणि वानराच्या सैन्यामध्ये गोंधळ निर्माण झाला, आकांत निर्माण झाला. वानरांचा युवराज असणारा अंगद, त्या अंगदाला कुंभाने पकडले
धरलंय, कारण त्याच्याजवळ पूर्ण बाणाचं जाळं त्यानं टाकलेलं होतं. एकही वानर अंगदाच्या जवळ येऊ शकत नव्हता. सुग्रीवानं पाहिलं, युवराज त्याच्या ताब्यामध्ये अडकला, म्हणून सुग्रीवाला अतिशय राग आला. सुग्रीवजी काय करतात? सांडोनी कुंभबाण मार्गासी लक्ष उडोनी आकाशे सुग्रीव आदळला अंगेची अंगद पाठीशी घालोनी. आणि त्यानं जे बाणाचं जाळं केलेलं होतं अंगदाच्या भोवती कंपाऊंड केलेलं होतं, सुग्रीव राजानं आकाशामध्ये उड्डाण केलं आणि बरोबर अंगदाच्या जवळ आले, अंगदाला पाठीशी घातलं आणि कुंभाच्या समोर सुग्रीव राजा आले. सुग्रीवे घालोनी उडी कुंभाचे धनुष्ये आसुंडी रागे मोडूनी कडाडी आदळला प्रौढी अंगेशी. आणि सुग्रीवाचं उड्डाण एकदम कुंभाच्या समोर फेस टू फेस एकदम समोरच आला आणि त्याच्या हातातलं धनुष्य हिसकावून घेतलं. ह्या धनुष्याने लय बाण सोडतो काय, धनुष्य हिसकावून घेतलं आणि जसं आपण ऊस मोडावा गुडघ्यानं तसं अतिशय रागानं ते धनुष्याचे तुकडे सुग्रीवाने केलं. एकदम समोर राजा आला. काय करतात? जैसे इंद्र चाप आकाशी तैसे धनुष्ये कुंभापाशी सुग्रीवे मोडून आवेशी काय त्याशी बोलत. आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसतं आपल्याला कधी दिसत असतं ते पावसाळ्यात. कोण पावसाळ्यात अशी इंद्रधनुष्याची लाईन दिसतील आमच्याला. तशा पद्धतीने ते धनुष्य होतं कुंभाचं आणि सुग्रीवानं ते तोडून टाकलं. आणि तोडल्यानंतर अचानक कुंभाच्या पुढे आल्यानंतर त्याच्या अंगावरती उड्डाण केलं. काय करतात? तू वाघेवनी धनुष्य बानरणी त्रासिले वानर गण ते म्याचा पबंगिल्या झालं आता अंगवाला तुझं कैची. सुग्रीवाने सांगितलं, ह्याच धनुष्याच्या बळावर आमच्या वानरांना मारित होता. धनुष्यच तोडला, आता दाखव तुझी ताकद. तुझ्याकडे तेवढी ताकद नाही आमच्या बरोबर युद्ध करण्याची. मल्ल युद्ध करण्याची ताकद सामर्थ्य तुझ्यापाशी नाही. तू कशाच्या बळावर युद्ध करत होता? धनुष्याच्या. त्या धनुष्य मी तोडलाय. काय ताकद आहे दाखव. राजा सुग्रीव बोलतात, भग्न श्रंग वृषभासी जेविन करवे संग्रमासी देवी भांगिल्या चापासी प्रौढी युद्धासी तुझ कैची. आणि जशा पद्धतीने बैल जखमी झालेला असावा आणि तो असणारा बैल कुठल्याही कार्याला किंवा त्याच्याकडून कोणतंही कार्य होणार नाही, तशा पद्धतीने तो आशक्त झालेला आहे. तुझं जे बळ होतं, तुझी ताकद होती, ते ताकदच धनुष्य होता. ते धनुष्यच मी तोडून टाकलं. आता तुझी ताकद दाखव. राजा सुग्रीव बोलतात, आजवरी म्यारणी वीर मारिला नाही कोणी. वा. प्रथम करील तुझी बोहनी पुढे वीर श्रेणी मारावया. सुग्रीवाने सांगितलं, कुंभा म्हणले आजपर्यंत माझ्या वाटाला कुणी आलाच नाही, मी कुणाला मारलेच नाही. का मारलं नाही? तो राजा आहे महाराज. आणि त्याची वानर एवढी बलवान होती, आपल्या राजाला येऊच देत नव्हती संग्रामामध्ये. तरी सुद्धा सुग्रीवाला राजाला कधी कधी आवेश येत होता. 5वा युद्धकांडाचा गुप्परावरती राजा रावण बघितलेला सुग्रीवानं उड्डाण केलं. पण 19व्या अध्यायामध्ये युद्धकांडाच्या पुन्हा असणारे सुग्रीवजी रावणाबरोबर गेले. वानर बलवान होती, त्यामुळे सुग्रीवाला रणांगणामध्ये येऊ देत नव्हती. सुग्रीवाने सांगितलं, माझ्या हातून अजून कोणाचीच भवानी झालेली, मी अजून कुणालाही मारलेलं. आता तू सापडलाय, आता तुला ठेवीतच नाही. कसं मारतात ऐका. आईशे सुग्रीवाचे उत्तरी कुंभाशी कोप आला भारी कोपे मुष्टी उरावरी वज्रपहारी आणि तली. आणि अशा पद्धतीने सुग्रीवाचं बोलणं ऐकलं. कुंभाला राग आला, बुक्कीचा मुष्टी वळली, सुग्रीवाला मारली. होळोनी देईच्या चर्माशी मुष्टी पावली असती पाशी बेदुलागीच्या वरमाशी अति आवेशी हानिता. आणि त्या असणाऱ्या कुंभानं बुक्की असणारी मुष्टी वळल्यानंतर ना आतमध्ये सुग्रीव राजाला ती बुक्की लागली. त्याच्या असणाऱ्या शरीरामधली सगळी हाडं खिळखिळा झाली. त्या असणाऱ्या बुक्कीनं एवढी वज्रमुष्टी त्या कुंभाची राजा सुग्रीवाला लागले. एवढी कुंभाची मुष्टी सुग्रीवे नेली तृणासाठी
आशुदेडवरला जगजेटी रण संतुष्टी डुलत. बुक्कीचा प्रहार लागला राजा सुग्रीवाला. कुंभाची वज्रमुष्टी होती पण त्याचा फरक सुग्रीवाला काही झाला नाही. गवताप्रमाणे त्याला किंमत दिली, गवताप्रमाणे ते समजलं आणि अतिशय आनंदानं राजा सुग्रीव युद्धासाठी निघाले. जायचा गेरू का मिळवे मेरू कावड वागरी सागरू आशुदेडवरला वानरू रणी परमा शोभत. राजा सुग्रीवाच्या सर्व अंगामधून रक्त वाहत होत तरी सुद्धा राजा सुग्रीव अतिशय शोभिवंत दिसू लागलेले होते. जसा पर्वताला सिंदूर भरलेला असावा तो पर्वत अतिशय शोभिवंत दिसतो. समुद्रामध्ये वड वानळ अग्नी लागावा तो अग्नी शोभिवंत दिसतो. अशा पद्धतीने रक्त जरी वाहत असले तरी रक्तानं उल्हासित राजा सुग्रीव दिसू लागले. कुंभ महाबळी वीर मुष्टी हानिता निष्ठुर दंडळेला सुग्रीव वीर वानरेश्वर प्रतापी. कुंभ अतिशय बलवान होता. त्याची मुष्टी म्हणजे वज्रासारखी होती. त्यानं मारली पण तिळा एवढे सुद्धा राजा सुग्रीव महागारी सरले नाहीत. एवढे बलवान सुग्रीव होते असं सांगू लागले. सुग्रीवे वळुनी वज्र मुष्टी कुंभास हानिता उठा उठी सोडोनी मस्तकाची कवटी पाडीला सृष्टी निष्प्राण. त्या कुंभानं बुक्की मारली पण सुग्रीवाला काही झालं नाही. सुग्रीव म्हणला आता माझी बारी म्हणून सुग्रीवानं बुक्की वळली आणि त्या कुंभाच्या डोक्यामध्ये घातली. त्याच्या डोक्यातली कवटी बाहेर आली आणि एकाच ठोक्यामध्ये कुंभाला मारला. प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय. कुंभ पाडीला महावीर विजयी झाला वानरेश्वर वानर करती जय जयकार नामे अंबर गरजत. आणि कुंभाला एकाच मुष्टी प्रहारामध्ये बुक्कीच्या जोरावरती राजा सुग्रीवानं मारून टाकलं. पाणी सुद्धा मागू दिलं नाही. एवढ्या वेळामध्ये तो मेला. मेल्याबरोबर सगळ्या वानरांनी श्रीराम नावाची गर्जना केली पण त्यांच्या गर्जनेमध्ये दम होता. त्यांच्या आवाजामध्ये ताकद होती. गिरी कानन आकाशामध्ये आवाज दुमदुमू लागला. एवढ्या गजर वानर करू लागले. सोये उठोनी श्री रघुनाथ लिंगीला वानरनाथ सुग्रीव होऊनी जन्मित काय बोलत ते ऐका. रामचंद्र उठले. राजा सुग्रीवाला आलिंगन दिला. आनंद वाटला भगवंताला. काय बोलतात. कुंभ कायचे बापुडे राणी मारिले म्या किडे ते यश मिळू तुझ पुढे तव कुडे मज लागी. सुग्रीवाने सांगितलं भगवंता एवढे एवढस किडू मारले आणि त्याचं काय प्रताप तुमच्या पुढे सांगायचंय हो. कुंभ म्हणजे काय आहे. राक्षसामधलं अतिशय लहान छोटा असणारा किडू त्याला मारल्यावर काय त्या असणाऱ्या पुरुषार्थाचा प्रताप तुमच्या पशी वर्णन करू असं सुग्रीव भगवंताला बोलतात. रावणाच्या दाई शिरांची मुरडोली आली ना पायापाशी त्याची मी करीन सेवेची पुरुषार्थाशी सुग्रीव. आणि सुग्रीवाने सांगितलं भगवंता एवढी एवढूशा किड्याला मारून आम्ही काही जास्त ताकदवान नाहीये. तेव्हाच आम्ही पुरुषार्थी होईल जेव्हा रावणाची 10च्या 10 मुंडकी फुलं खोडल्यासारखी नकानं खोडू. जेव्हा रावणाला मारू तेव्हाच आम्ही विजयी होऊ. तेव्हाच आमचा पुरुषार्थ तुमच्या पुढे सांगू वर्णन करू. सुग्रीव राजा बोलतात. ऐसे सुग्रीवाचे वचन उल्हासे मारी रघुनंदना एका जला शरण कुंभ निर्दळला रणी झाले. अशा पद्धतीने सुग्रीव बोलला. भगवान श्रीरामचंद्रांना आनंद वाटला. एवढं मोठं कार्य केलं राजा सुग्रीवानं पण एकाही वानराला गर्व आणि अभिमान नव्हता महाराज. कुंभ काही साधा होता का. एवढ्या मोठमोठ्या युद्धाला मारलेल्या कुंभकर्णाचं पोरग त्याला मारलेला सुग्रीव आणि काय सांगतो एका किड्याला मारले म्हणजे कोणताच अहंकार वानराकडे नव्हतं. म्हणून ते वानर आहेत. वा म्हणण्याच्या योग्यतेचे ते नर आहेत.
ज्यांना अभिमान नाही, तिळा एवढा सुद्धा भगवंताच्या सेवेमध्ये अहोरत असणारी ती वानर होते. भगवंताला आनंद वाटला. नाथ महाराज सांगतायत या अध्यायाच्या अनुसंधानामध्ये कुंभ नावाच्या राक्षसाला सुग्रीवाने मारला. कुंभाचा रणी केला घात शोभलाली कुंभ विख्यात त्याशी मारिला हनुमंत कृता वृत्तांत अवधारा. नाथ महाराज सांगतायत कुंभ नावाच्या राक्षसाला सुग्रीवानं मारलं. लगेच श्रोत्यांना प्रश्न पडला, निकुंभ राहिला, मग त्याला कोण मारेल, कोण मारणार आहे? जगतामध्ये जगजेती असणारे हनुमान आणि ते हनुमानजी त्या निकुंभाला मारतील. गोड गोड कथेचं अनुसंधान आहे. अतिशय सुंदर कथा आहे महाराज. गोड ही गोड रामकथा, अतिशय गुळाची गुळ सुद्धा फिक्की पडेल अशी रामायणाची कथा आहे. आता उद्याच्या अध्यायामध्ये निकुंभाला हनुमानजी मारतील. कसं मारतील कथेचं विधान लक्षपूर्वक ऐका. तिसरी भावार्थ रामायणे युद्धकांड एक कारटी काय कुंभवधो नाम चतुर्थिसरी अध्याय. श्रीकृष्ण